पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असोत, अगर महाराष्ट्र राज्याच्या औषध संबंधीचे प्रशासकीय अधिकारी असोत, झगडे कामाची पद्धत सर्वांना माहित आहे. मित्रांनो, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या वेबिनारचे प्रमुख वक्ते आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि ते ॲग्रिकॉस आहेत, त्याच्याबद्दल डबल अभिमान आहे. ते स्वतः एक अभ्यासू कृषी पदवीधर असल्यानं कृषी क्षेत्र व चौथी औद्योगिक क्रांती एक दृष्टिक्षेप या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणेच्या वतीनं, तसेच मी डॉक्टर बळवंतराव जगताप कार्यकारी अध्यक्ष यांच्या वतीनं आपले स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांचे, आपणा सर्व आयोजकांचे मनपूर्वक स्वागत. आपला प्रचंड प्रतिसाद गेल्या 5 वेबिनारमध्ये मिळाला, हीच आमची पुण्य आहे. पुनश्च एकदा आपले स्वागत करून येथेच मी थांबतो. या ठिकाणी थांबण्याच्या अगोदर झगडे साहेब कुठल्या विषयाला स्पर्श करणार आहेत हे मला अजून माहित नाही, पण त्यांच्या पुढे एक विचार मी मांडून ठेवतो, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी थोडंसं भाष्य करावं अशी माझी विनंती आहे. एक विचार ऐकू येतंय का? हो, येते. एक विचार भविष्याचा म्हणून एक पॅरेग्राफ मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो, त्याला त्यांनी टच करावा असं माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, परिवर्तन या भूमातेचे, परिवर्तन कृषी क्षेत्राचे आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे, आपण वेगाने विनाशाकडे चाललो आहोत. कसलाही मुलाहिजा न ठेवता आपण विनाशाकडे वेगाने धावतो आहोत. पर्यावरण हळूहळू नाहीसे करताना, निसर्गाचे शोषण करताना, पुढील पिढ्यासाठी कसली पृथ्वी ठेवायची आहे हा विचार आजचा माणूस करताना दिसत नाही. 100 वर्षांनी सर्व उजाड झालेले असेल, लोक काय खातील हा प्रश्न आहे. घरातलं झाड एखादं कापलं तेव्हा मी शेतकऱ्याची तगमग पाहिली आहे. चांगलं स्टायलिश आधुनिक राहणं या कल्पनेबरोबर माणूस स्वतःची फसगत करून घेत आहे. माणूस आणि निसर्ग यांचे रास पर्व सुरू झाला आहे. 90च्या दशकापासून हवामान झपाट्याने बदलत आहे. संस्कृती, सुसंस्कृतता, निर्मलता ही सर्व मूल्ये संपत चाललेली आहेत. इथून पुढे ढगफुटीसारखे हवामान वाढणार आहे. सार्वजनिक जीवन बकाल वाढत असून समाज जीवन अशांत होत आहे. त्याची सर्वांनी आताच काळजी घेणं महत्वाचं आहे. तरच आपण जे वेगाने विनाशाकडे चाललो आहोत त्याचा वेग मंदावेल, हा आमच्या कृषी अभ्यासिकांचा सर्वांना सांगावा आहे. आभारी आहोत. एक पर्यावरणवादी शास्त्रज्ञ. या ठिकाणी ते थांबतो आणि आपला जागेल. झगडे साहेब, मला असं वाटतं की आपण हा जो विषय घेतलेला आहे, कृषी क्षेत्र आणि चौथी औद्योगिक क्रांती, याच्यावरती या वेबिनार मध्ये जे हजर झालेले त्यांना आपण मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. थँक्यू. आजच्या या वेबिनारच्या बाबतीमध्ये आपण उपस्थित असलेले डॉक्टर जगताप सर, कार्याध्यक्ष ॲग्रिकल्चर अल्युमनाय सर, आणि सर्वच एक्सपर्ट्स आणि सायंटिस्ट आणि बाकीचे या क्षेत्रातील मान्यवर. खरं म्हणजे मी पहिल्याने आपणा सर्वांना एक धन्यवाद देईल की आपण एक अल्युमनाय म्हणून हे सर्व करतात आणि जे याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात, त्यापैकी एक महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण एक नॉलेज बेस स्प्रेड करतात, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह एंगेजमेंट करतात. खरं म्हणजे एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे. आणि देअरफॉर आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू दोज हू आर इन्व्हॉल्ड इन दिस थिंग. आणि त्याबद्दल मला खरं म्हणजे एक अभिमान आहे की आपण ही ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे, जेणेकरून सध्याच्या विद्यार्थ्यांना किंवा समाजाला त्याचा निश्चितच फायदा होईल. मी ज्यावेळेस हा विषय माझ्याकडे कुठला मी बोलावा असा आला,
त्यावेळेस एक तर खरं म्हणजे की मला 1-2 डिस्क्लेमर करायचे आहे. डिस्क्लेमर असं आहे की मी जरी ऍग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट असलो तरी शेती क्षेत्राशी माझा संबंध 39 वर्षापूर्वी संपला आणि त्यानंतर मग मी प्रशासनामध्ये आल्यानंतर एक बाबू म्हणून मी गेले 35-36 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे तसा डायरेक्टली असा काही संबंध कृषी क्षेत्राशी नाहीये. त्यामुळे असा कृषी क्षेत्राशी ज्याचा संबंध नाहीये अशाने ज्यांनी आयुष्य घातलेलं आहे याच्यामध्ये, ज्यांनी PhDs केलेले आहेत, अशा समोर बोलणं म्हणजे जरा थोडंसं धाडसाचं काम आहे, पण मी ते करणार आहे. कारण असं आहे की कधी कधी आम्हा लोकांना ज्यांना कृषी क्षेत्राचं काही विशेष समजत नाहीये किंवा ज्यांनी काही फॉलो केलेलं नाही त्यांचे विचार सुद्धा कधीतरी समोर येणं गरजेचं असतं आणि म्हणून मग कदाचित त्याचा विचार तुम्ही करून कदाचित या क्षेत्राबद्दल आणखी जास्त काही भरीव करू शकाल किंवा त्याच्यामध्ये जे काही होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं सामान्यांना किंवा कृषी क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं कुठेतरी मला वाटतं की असा जो गॅप आहे तो भरून काढला जाईल. दिस इज माय डिस्क्लेमर की मी एक्सपर्ट नाहीये. दुसरं असं आहे की मी ज्यावेळेस प्रशासनामध्ये आलो त्यावेळेस मला ऍग्रिकल्चर शेती कृषी हा विषय माझ्याशी अतिशय जवळचा होता आणि मी कुठे जरी गेलो तरी मला नेहमी या क्षेत्राबद्दल अतिशय आपुलकी राहिलेली आहे वेगवेगळ्या कारणासाठी असेल. आणि मला खरं म्हणजे की कधीतरी खूप असं वाटायचं की कधीतरी मला कृषी आयुक्त किंवा प्रधान सचिव कृषी किंवा सचिव कृषी म्हणून संधी मिळेल, पण ती उपलब्ध झाली नाही. कारण काही का असतील तसा मी काही प्रयत्न कुठल्या पोस्टिंगसाठी केला नाही. पण एक वेळेस असं झालं होतं की तसं शक्य होतं पण नंतर असं समजलं की नाही मला त्यांनी नाकारलं तिथे कारण माझ्यासारखा माणूस नको होता. आता माझ्यासारखा म्हणजे काय मला माहित नाही पण त्यावेळेस नाकारलं. त्यात काही विशेष असं नाहीये, असं बऱ्याच वेळेस घडतं. यामध्ये एक असं आहे की आपण सर्वांनी गेले 30 वर्ष 37 वर्ष 40 वर्ष काम केलं असेल. आपल्यापूर्वी काही लोकांनी काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे की गेले 70-72 वर्ष या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रचंड कृषी क्षेत्रामध्ये काम झालेलं असेल. चौथी आपली हरित क्रांती झालेली असेल, त्याच्यामध्ये व्हाईट रिव्होल्युशन झालं असेल दुधाच्या बाबतीमध्ये, आपण जे की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलो असो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या झाल्यात आणि त्याचं बरंचसं क्रेडिट आपल्यासारखे जे लोक काम कृषी क्षेत्रामध्ये करतात, शास्त्रज्ञ म्हणून करतात किंवा एक्सटेन्शन वर्कर्स म्हणून करतात किंवा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून करतात, त्यांच्यामधून अशी भरीव कामगिरी झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल मग खरं म्हणजे की याच्यामध्ये फार काही असं चुकीचं चाललंय असं मला वाटत नाहीये. जे चाललेलं आहे ते योग्य चाललेलं आहे. पण प्रश्न असा होतो की हे जे आहे ते जे चाललेलं आहे ते एका लयबद्ध पद्धतीने चाललेलं आहे. फार चांगली गोष्ट असते की एखाद्या क्षेत्रामध्ये लयबद्ध जर विकास होत असेल तर तो चांगला असतो. मग तो विकास कसा असेल किंवा प्रोडक्टिव्हिटी पर एकर कशी वाढवायची किंवा सीड रिप्लेसमेंट रेशिओ कसा वाढवायचा किंवा नवीन व्हरायटीज कशा इंट्रोड्यूस करून मग त्याला पेस्ट कंट्रोल ऑटोमॅटिकली कसा होईल तो असा बघायचा. म्हणजे एकंदरीतच आपलं याचा दर एकरी उत्पादन कसं वाढेल याकडे आपला जास्त भर आहे. बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी आहेत मी त्याच्यामध्ये जाणार नाही कारण तो आज विषय नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे घडत होतं त्या गोष्टी खरं म्हणजे की आपण आपल्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे ह्या झालेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये ICR असेल, तुमचा बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा मग देशाच्या पंतप्रधानांपासून ते शेवटच्या वर्कर पर्यंत ऍग्रिकल्चर असिस्टंट पर्यंत सगळ्याचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आता हे योगदान आहे त्याचा परिणाम काही झाला आहे का? निश्चितच झाला आहे. मग त्याच्यामध्ये अन्नधान्याचं प्रमाण किती होतं, ते काय झालं, ही स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे आहे आणि आम्ही कधीतरी तो दरवर्षीच्या बजेटच्या पूर्वीचं जे एक स्टॅटिस्टिक्स पुस्तक असतं त्याच्यामध्ये ते वाचतो. अभिमान वाटतो अशा गोष्टीला. पण कधीतरी हा क्षेत्राच्या थोडंसं बाहेर येऊन की आपण या क्षेत्राकडे कसं बघू शकतो. आणि म्हणून माझं टायटल जे होतं की व्यापक दृष्टिक्षेप, नुसताच दृष्टिक्षेप नाहीये की कृषी क्षेत्रावरील व्यापक दृष्टिक्षेप. म्हणजे कृषी क्षेत्राचा दृष्टिक्षेप म्हणजे मी आता जे सांगितलं की सीड रिप्लेसमेंट रेशो असेल, फर्टिलायझरचं किती कन्झम्पशन असेल, प्रोडक्टिव्हिटी किती वाढलेली आहे, दरडोई उत्पन्न किती वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दृष्टिक्षेप झाला. मी व्यापक दृष्टिक्षेप म्हणतो आणि व्यापक दृष्टिक्षेप ज्यावेळेस असं म्हणतो त्यावेळेस हा एक विषय ऍग्रिकल्चरच्या थोडासा बाहेर जातो, कृषीच्या बाहेर जातो आणि मग जनरलिस्ट म्हणजे एक सगळ्या इकॉनॉमीचा हिस्सा म्हणून याच्याकडे आपण कसं बघायचं ते आपण सगळं बघितलं पाहिजे. अर्थात हे खरं म्हणजे की माझे विचार आपल्याला पटायलाच पाहिजेत असं नाहीये. कारण माझे विचार काही एखाद्या सायंटिस्टने दिलेल्या रिसर्च पेपर मधून आलेले नाहीये किंवा एखाद्या स्टॅटिस्टिक्सच्या पुस्तकातून आलेले नाहीये किंवा एखाद्या एक्सपर्टने दिलेले हे माझे स्वतःचे विचार असतील. त्यामुळे
माझा हा दुसरा डिस्क्लेमर आहे की मी जे बोलतोय ते खरं म्हणजे की आपण तपासून घेतलं पाहिजे की योग्य आहे किंवा अयोग्य आहे, आणि नसेल तर तुम्ही खरं म्हणजे ते क्वेश्चन केलं पाहिजे आणि इथेच ते विसरून गेलं पाहिजे. पण काही गोष्टी मला कायमस्वरूपी कृषी क्षेत्राबाबत डिस्टर्ब करत आलेल्या आहे. आय एम कम्प्लिटली डिस्टर्ब अबाउट ऍग्रिकल्चर सेक्टर. इन स्पाइट ऑफ हे सगळं चांगलं घडत असलं तरी त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या खरं म्हणजे की तुम्हाला इंटरनली डिस्टर्ब करणाऱ्या आहेत. आणि मग तुम्हाला कदाचित ते वाटत नसेल, कारण आपण जे त्याच्यामध्ये असलो की ते लक्षात येत नाही, आपण इंटरनल असल्यामुळे. बाहेरच्या लोकांना कदाचित त्याचे थोडे हे होतं की लक्षात येतं की काय चाललेलं आहे. मला हा मुद्दा समजावून सांगण्यासाठी, आपण कृषी क्षेत्र हे जगामध्ये सध्या कुठे आहे? आपण सांगतो की आपण खरं म्हणजे की आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत, तेलाबियाच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण होण्याच्याकडे वाटचाल चालू आहे, बाकीच्याकडे चांगली आहे. पण जगामध्ये जगाची जी अर्थव्यवस्था आहे, शेती कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा एक हिस्सा आहे. त्यामुळे आपण त्याला स्वतंत्र करून चालणार नाही. मग इतर अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती शेती कुठे आहे हे सर आपण बघितलं पाहिजे. जगाची जी $81 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे, आणि ज्याच्यामध्ये अमेरिका ही $21 ट्रिलियन आहे, चायना हे $14 ट्रिलियन आहे, भारत हे $2.7 ट्रिलियन वगैरे असं काही आहे. आपण 6व्या-7व्या क्रमांकावरती असतो. तो जरी मुद्दा बाजूला ठेवला तरी हे जे आपले इकॉनॉमीचे 3 सेक्टर्स आहेत, की प्रायमरी सेक्टर म्हणजे कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेले आहे, दुसरं म्हणजे की कारखानदारी, आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्र. याच्यामध्ये कृषी क्षेत्र कुठे आहे? खरं म्हणजे की जगातली 60% लोकसंख्या, 60% लोकसंख्या आजही शेतीवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून आहे. 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटी सुद्धा भारताची लोकसंख्या कदाचित 50च्या दरम्यान असेल, काही 45 50. हे स्टॅटिस्टिक्सला मी जास्त महत्व याच्यासाठी देत नाही की मला माहिती की स्टॅटिस्टिक्स कसं कलेक्ट केलं जातं आणि ते कसं अनालाइज केलं जातं. त्यामुळे बाय अँड लार्ज जे पिक्चर दिसतंय की जगाच्या 60% लोक अद्यापही शेतीवरती अवलंबून आहे. म्हणजे जगाची जी इकॉनॉमी आहे $81 ट्रिलियन, त्याला जीडीपी आपण म्हणतो, सकल उत्पादन म्हणतो, त्याच्या 60% उत्पादन हे शेतीपासून आलं पाहिजे. किती टक्के जगाचं उत्पादन शेतीपासून येतं? फक्त 6.4%. 60% लोकसंख्या ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याची उत्पादन क्षमता फक्त 6.4% आहे. उत्पादन वाढलं, सगळं झालं, पण त्याचा फायदा त्याच्यावरती अवलंबून असलेल्या लोकांना आता 21व्या शतकामध्ये मिळतो का? हा तुमच्या पुढचा प्रश्न आहे. आपल्याकडे कारखानदारी आहे. जगामध्ये कारखानदारीवरती मध्ये 30% उत्पादन जीडीपी आहे, आणि तुमचा 63% जीडीपी आहे तो सेवा क्षेत्रामधून येतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जवळजवळ 93 ते 94% जीडीपी किंवा सकल उत्पादन जगाचं हे कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामधून येतं, आणि त्याच्यावरती फक्त 40% लोक अवलंबून आहेत. 93% उत्पादनावरती 40% अवलंबून आहेत, आणि फक्त 6.4% जे शेतीचं उत्पादन आहे त्याच्यावरती 60% लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि ही बाब जी आहे ती मला गेले 30-40 वर्ष डिस्टर्ब करत आहे. कारण हा ट्रेंड आत्ताचा नाहीये. हा ट्रेंड केव्हा सुरू झालेला आहे? हा ट्रेंड खरं म्हणजे की ज्यावेळेस मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करत होतो तेव्हा हा ट्रेंड तेव्हापासूनचा आहे. म्हणजे हे काही केवळ अचानकच झालंय असं नाहीये. हा एक ट्रेंड आहे, आणि तो जो ट्रेंड त्यावेळेस मी वाचायचो की हा ट्रेंड असा आहे का, असा का आहे? कारण त्यावेळेस विद्यार्थी म्हणून काही फार लक्ष द्यायचं नाहीये. पण हा ट्रेंड कधीतरी वाटायचं की हा ट्रेंड आपण जे रिसर्च होतो ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये, किंवा हे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट आहे ऍग्रिकल्चर कॉलेजचं, अमेरिकेचं असेल, युरोपचे असेल, इंडियाचे असतील, ते तरी काहीतरी करतील आणि हा ट्रेंड समजावं. मला ऍग्रिकल्चरचा जीडीपी वाढला नाही तरी चालेल, पण ती त्याच्यावरची अवलंबित्व आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे होतं. तसं झालं नाही. पण भयानक परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेस मी विद्यार्थी होतो तेव्हापासून आतापर्यंत ही घसरण सुरू झालेली आहे. मी याला दुर्दशा म्हणणार नाही, कारण दुर्दशा म्हणणं हा थोडासा अतिशय जास्त टेलिंग वर्ड होईल, पण एक घसरण झालेली आहे, आणि ही घसरण ही कायमस्वरूपी चालू आहे. म्हणजे आपले जे काही रिसर्च आहेत, जे काही प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांचा परिणाम ही घसरण थांबवण्यासाठी तशी झालेली नाहीये. आणि मग हे जर असं होत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी हे नुसतंच इंटरनली ऍग्रिकल्चर फार चांगलं दिसतंय, त्याचे कृषी क्षेत्रामध्ये सगळं चांगलं झालं, हे चांगलं जरी असलं
तरी बाहेर कुठे काहीतरी असं दिसतंय ते खरं म्हणजे की लक्षात येत नाही. आता जगामध्ये 226 देश आहेत. त्या 226 देशापैकी फक्त 9 देशामध्ये शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जीडीपी तयार होतो आणि 201 देशामध्ये तुमचा सेवा क्षेत्रामध्ये जीडीपी जास्त आहे. कृषी क्षेत्र हे सगळ्यात जास्त जीडीपी कुठला आहे? चीनचा आहे, त्याच्यानंतर भारत आहे आणि तिसरा म्हणजे अमेरिका आहे. चीनचा जो जीडीपी आहे तो मला वाटतं 14-15% आहे आणि आपला 19% आहे आणि आपला फक्त 60% त्याचा हिस्सा आहे, म्हणजे काहीच नाही आहे. चीनच्या पुढे येऊन कृषीच्या बाबतीत आपला काहीच नाही. मला त्याचाही काही माहित नाही. अमेरिका हे या 6.4% जो जीडीपी जगाचा तयार होतो ऍग्रिकल्चर मधून, अमेरिका त्याच्यात तिसऱ्या क्रमांक आहे. आपण नेहमी अमेरिकेचं म्हणजे आपल्याकडे खरं म्हणजे की आपले ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज अमेरिकन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीवरती ते हे झालेले आहेत, बेस झालेले आहेत की तिथे रिसर्च कसा चालतो, एक्सटेन्शन कसं चालतं, त्याची फिलॉसॉफी सगळी तशीच आहे. आणि आपल्याकडे म्हणजे त्याचे देवाणघेवाणीचे प्रोग्राम पण असतात. या युनिव्हर्सिटीपासून त्या युनिव्हर्सिटीकडे आपले बरेचसे विद्यार्थी तिकडे शिकायला पण जातात. अमेरिकेमध्ये काय घडलं? अमेरिकेमध्ये 1920 मध्ये 40% वर्कफोर्स हा शेतीवरती अवलंबून होता. आज अमेरिकेचा फक्त 1% वर्कफोर्स किंवा 1% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून आहे. आणि शेतीवरती त्यांचा जीडीपी किती अवलंबून आहे? मग फक्त 1%. म्हणजे जीडीपी जितकं आहे तितकीच लोकसंख्या त्यांच्यावरती अवलंबून आहे. मग आपण ज्या देशाला आदर्शवत समजतो, युनिव्हर्सिटीज आदर्शवत समजतात, आपले सगळे एलिट लोक आदर्शवत समजतात, आपल्या देशातील सगळे म्हणजे ब्युरोक्रेसी असेल, पॉलिटिशियन्स असतील, की आदर्श कसं प्रशासन असतं, कशी व्यवस्था असावी, त्यांचा जीडीपी किती चांगला आहे, दरडोई उत्पन्न किती चांगलं आहे. पण त्या देशाने काय करून दाखवलं की 1940 पासून ते 1990 पर्यंत तो जीडीपी जो आहे त्याच्यावरती जो जीडीपीचं प्रमाण आहे त्या प्रमाणातच त्याच्यावरती लोकसंख्या अवलंबून राहिली असेल. आपली परिस्थिती काय आहे? आपल्याकडे मला वाटतं की हा आकडा आणखी मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा मिळतो, पण आपण असं धरून टाकू की या देशाचं 15% जीडीपी भारताचा हा शेतीमधून मिळतो आणि 23% तुमचा कारखानदारी आणि मग 61% हा सेवा क्षेत्रामधून येतो. मग 15% जर जीडीपी हा किंवा सकल उत्पादन या देशाचं शेतीपासून येत असेल तर मग त्याच्यावरती किती लोकसंख्या अवलंबून पाहिजे? ऑफिशियली ते 45 ते 50 सांगतात. माझ्या याच्याप्रमाणे ते 60 ते 65% पर्यंत आजही लोक डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली शेतीवरती अवलंबून आहे. मला असं वाटतं ही डिस्टर्ब करणारी बाब नाहीये की आपण काही जरी झालं तरी उत्पादन वाढवून त्याच्यावरचं शेतीवरचं अवलंबित्व कमी केलेलं आहे का? अवलंबित्व कमी केलेलं नाहीये. जर अमेरिकेप्रमाणे आपलीही समजा 15% जर शेतीचं उत्पादन असेल, जीडीपीचा रेशिओ असेल, तर 15%च लोकसंख्या त्याच्यावरती अवलंबून पाहिजे. किंवा 60% लोकसंख्या जर ऍग्रिकल्चरवरती डिपेंडेंट असेल तर 60% जीडीपी हा ऍग्रिकल्चर मधून आला पाहिजे. आणि मग आपल्या देशापुढे काय प्रश्न आहेत सगळ्यात मोठे? आपल्या देशापुढे हा प्रश्न आहे की सीड रिप्लेसमेंट रेशिओ वाढवला पाहिजे, दरडोई शेतकऱ्याचं उत्पन्नापेक्षा त्याचा प्रॉडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. हे सगळं चालू आहे, हे प्रश्न आहेतच. हे प्रश्न तुमच्यापुढे तुम्हाला जास्त माहिती आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तो जगामध्ये आणि विशेषतः भारतासाठी की कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीज, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी बरोबरच, नुसतंच ह्याची जबाबदारी काय कृषी क्षेत्राची ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची नाहीये, सर्व समाजाची, शासनांची जबाबदारी आहे की शेतीवरचं जे अवलंबित्व आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणातच तिथे जीडीपी तयार झाला पाहिजे. तेव्हा कुठे मग अमेरिकेसारखी परिस्थिती होईल आणि आपण मग कुठेतरी महासत्ता तिकडे जाण्याचं होतं सुरुवात करू. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नुकसान भरपाई, कर्जबाजारीपणा, कर्ज मुक्ती किंवा कर्ज हे करणं कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतील. मला असं वाटतं की वन फोकस प्रोग्राम आणि तो पाहिजे आणि त्याच्या अराउंड दॅट देन ऑल द पॉलिसीज, की मग त्या तुमच्या सेवा क्षेत्राच्या असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या असतील, त्या पॉलिसीज ज्या आहेत, तो खरा म्हणजे की मेन रोग असा आहे की जितकी टक्के लोकसंख्या या क्षेत्रावरती अवलंबून तितकंच त्याचा जीडीपी असला पाहिजे. हे कसं करायचं? देर आर वेज अँड मेथड्स ऑफ डुईंग इट. तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात, बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक्सपर्ट्स आहेत आणि हे सगळे एक्सपर्ट त्यामध्ये काहीतरी करतील. मला असं वाटतं की हे कुठेतरी होत नाही आणि हे होणारही नाही. लेट मी बी व्हेरी फ्रँक विथ यू
हे असं होणारही नाही. कारण काय, त्याला मी नंतर येणारच आहे, हे असं का होणार नाही. आणि त्या बाबतीत मला तुमची खरं म्हणजे की तुम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजे की असं का झालं. आणि मग तुम्ही तुमच्यापैकी काही असे म्हणाल की नाही, हे काही जगभर चाललेलं आहे. कृषी क्षेत्रावरून सेवा क्षेत्राकडे लोकसंख्या गेलीच पाहिजे. कृषी क्षेत्र हे कमी होत जाणारच आहे. आणि हे सगळे इकॉनॉमिस्ट, जगातले सगळे, मग तुम्ही टॉप इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटीज असतील किंवा नोबेल लॉरिएट जरी असतील, ते सुद्धा हे सांगतील की हे स्थित्यंतर आहे, की हे तुम्ही कृषी क्षेत्राकडून इकडे गेलं पाहिजे. हरकत नाहीये, पण मग त्याच्यावरती अवलंबून असलेली लोकसंख्या सुद्धा तिकडे गेली पाहिजे. नाहीतर ते अशी काय. माझ्या दृष्टीने खरं म्हणजे की हे सगळं चुकीचं आहे. आणि हा दृष्टिकोन कदाचित तुम्हाला आवडणार नाही, कारण याच्या बाबतीत असा कोणी विचार करत नाही, पण केला पाहिजे. आणि मग बाकीचे सगळे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. मी तुम्हाला काही फार जुनं काही सांगणार नाहीये. सुमारे 1350 कोटी वर्षापूर्वी आपण हे युनिव्हर्स तयार झाला. नंतर बरंचसं झालं. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली. आणि 380 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव तयार झाला. सगळ्यात महत्वाची घटना जर घडली असेल या पृथ्वीवर, तर 380 कोटी वर्षापूर्वी एक जीव तयार झाला. आणि मग आपण इथपर्यंत पोहोचतो. 2 लाख वर्षापूर्वी मग माणूस तयार झाला. आणि 70,000 वर्षापूर्वी मग पहिली कॉग्निटिव्ह रिव्होल्युशन तयार झाली, की माणूस लँग्वेज सुरू झाला. किंवा मग त्यानंतर 30,000 वर्षापूर्वी तुमचा फायरचा वापर सुरू झाला. हे सगळं व्यवस्थित झालं. आणि हे ऍग्रिकल्चरच्या रेफरन्सने बोलतोय. हे काही मी याचा बायोलॉजीचा क्लास म्हणून बोलत नाही, एक टिपिकल लेमॅन म्हणून आपल्याला सांगतोय. माझ्या दृष्टीने कॉग्निटिव्ह रिव्होल्युशन हे एक बायोलॉजीचा वगैरे सगळा तो पोर्शन होता. फायर म्हणजे त्याची टेक्नॉलॉजी कशी वापरण्यात आली. माझ्या दृष्टीने या पृथ्वी तलावर सगळ्यात मोठी रिव्होल्युशन जी झाली ते 12 ते 15,000 वर्षापूर्वी. ती रिव्होल्युशन कुठली होती. खरं म्हणजे की आपल्याकडे फक्त असे सांगतात की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, आणि आपण आता चर्चा करणार आहोत फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. पण हे जग इतकं बायस्ड आहे ऍग्रिकल्चरच्या विरोधामध्ये. कारण हे कोण चालवतं जग, तर हे नॉन ऍग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट, नॉन ऍग्रिकल्चर पॉलिटिशियन्स, नॉन ऍग्रिकल्चर ब्युरोक्रेसी किंवा मग पॉल्युटेड माइंडसेट असलेला समाज हे सगळं असं चालवतं. खरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन पहिली सुरू झाली ती 12 ते 15,000 वर्षापूर्वी एका महिलेने सुरू केली. आपण 12 ते 15,000 वर्षापूर्वी जंगलामध्ये जनावरं मारून खायचो किंवा फळ कंदमुळं करून राहायचो. पण त्या एका महिलेला वाटलं की हे दररोजचं भटकणं चुकीचं आहे, म्हणून तिने शेती सुरू केली. शेती सुरू करण्याचा मान एका महिलेला जातो. मेडिटेरियन रिजन मध्ये एका महिलेने शेती सुरू केली. ती खरं म्हणजे पहिली रिव्होल्युशन या पृथ्वी तलावरती आहे. आतापर्यंत आपण जे आलेलो आहोत ते केवळ आणि केवळ शेतीची सुरुवात झाली म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. खरं म्हणजे शेतीच्या सुरुवातीमुळे काय काय झालं, मग त्याच्यासाठी ते सरप्लस अन्नधान्य सुरू झालं. मग ते सरप्लस अन्नधान्य कसं साठवायचं आणि साठवलेलं कसं मोजमाप करायचे, मग त्यासाठी गणित आलं. मग ते सगळं असं वाढत वाढत गेलं. मग शहरं आली, गावं आली, आणि मग सिव्हिलायझेशन आलं. 2800 वर्षापूर्वी जसं इंडस सिव्हिलायझेशन सुरू झालं, हे सगळं सुरू झालं. म्हणजे या देशाचं, या जगाचं, पृथ्वी या ग्रहाचं चलनवलन मनुष्य म्हणून 12-15,000 वर्षापूर्वी जे खऱ्या अर्थाने सुरू झालं, प्रशासन सुरू झालं, इकॉनॉमी सुरू झाली, अर्थव्यवस्था सुरू झाली, ती केवळ ऍग्रिकल्चरच्या सुरुवातीमुळे झालेली आहे. आपण आता ऍग्रिकल्चर कुठे आहे, नोबडी नोज. एव्हरीबडी नोज. सर्व्हिसेस सेक्टर आणि इंडस्ट्री सेक्टर आणि सगळं त्या चाललेलं आहे. खरं म्हणजे की ह्या रिव्होल्युशन मध्ये ऍग्रिकल्चर रिव्होल्युशनला कुठे सिरकू पण दिलेलं नाहीये. काय कारण काय, ठीक आहे, ऍग्रिकल्चर आहे, शेती आहे, कृषी आहे, काय ठीक आहे. मला आपल्याला सांगायचं, फार मी जास्त जुन्या ह्याच्यामध्ये जाणार नाहीये. मी अलीकडचा काळ घे, त्याच्या अगोदरचा पण भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अलीकडचा काळ कुठला, ख्रिस्तांच्या जन्मापासून म्हणजे म्हणे इसवी सन 1 पासून इसवी सन 1700 लक्षात घ्या कालावधी. आणि त्याच्यापुढचं सगळंच म्हणजे 12,000 वर्षापूर्वी, म्हणजे मानवाच्या इतिहासात जेव्हापासून इतिहास सुरू झाला, मानवाचा इतिहास ते 15-20 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्याच्यापेक्षा जुना इतिहास नाही. त्यापूर्वी तो रानटी अवस्थेत इतर एप्स प्रमाणे जंगलामध्ये राहायचा, ईस्ट आफ्रिका वगैरे त्या भागामध्ये. आपण धरूया की AD 1 किंवा इसवी सन 1 ते इसवी सन 17 यामध्ये जगामध्ये केवळ आणि केवळ कृषी क्षेत्र हे सर्व इकॉनॉमी चालवत होतं. फक्त उत्पन्न जे होतं ते कृषी क्षेत्राचंच असायचं. आणि अशा वेळेस भारत देश
हे जगाचं जे उत्पादन आहे, वर्ल्ड जीडीपी जे आहे, जगाचं सकल उत्पादन आहे, त्याच्या 30 ते 40% उत्पादन हे भारताचं असायचं. जे 1750 पर्यंत भारत हा जगातील आर्थिक महासत्ता होता. का? कारण कृषी व्यवस्था होती. अजून इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालेली नव्हती. इंडस्ट्री सुरू झाली ना, थोड्याफार होत्या की हातमाग वगैरे, पण ते सुद्धा भारतातच होतं. औरंगजेबाच्या काळामध्ये जे इंडस्ट्री पासून जे प्रॉडक्ट्स तयार व्हायचे, विशेषतः 25% हे भारतातच असायचं. की जगाच्या 25% जीडीपी इंडस्ट्रीचा तो भारताचाच असायचा. मला सांगायचं म्हणणं आहे की मानवाच्या इतिहासामध्ये 12,000 वर्षांमध्ये फक्त शेतीने, आता शेतीने म्हणणं मी म्हणणार नाही, शेतकऱ्याने पूर्ण अर्थव्यवस्था चालवली. किती वर्ष? 12,000 वर्ष. आणि याच्यामध्ये काय झालं मग? याच्यामध्ये राजे आले, याच्यामध्ये महाराजे आले, याच्यामध्ये सैन्य आलं, याच्यामध्ये मोठे किल्ले आले, याच्यामध्ये रस्ते आले, बोगदे आले, नदीवरचे घाट आले, पिरॅमिड आलं, आपल्या एलोर अजंता आलं. जे काही घडलं ते केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे आणि त्यांनी दिलेल्या शेत चाऱ्यामुळे. आपल्याकडेच नाही, जगभर. म्हणजे तुम्हाला जे जग दिसतं आणि जे 1700 पूर्वी जे झालेलं आहे, तुम्ही डोळे झाकून चालवा की हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं आहे. शेतकऱ्यांनी कष्ट पिकवलं, त्याचा शेतचारा घेतला आणि त्याच्यामधून जे काही करायचं ते महाराजांनी, राजांनी किंवा काही पिरियडमध्ये ब्रिटिशांनी पण सुद्धा केलं, आणि ब्रिटिशांनी बरंचसं ते इंग्लंडमध्ये घेऊन गेले. त्यामुळे हे आपण खरं म्हणजे की लक्षात घेतलं पाहिजे की या पृथ्वी तलावरील जे काही घडलं 200 ते 225 वर्षापूर्वी, ते केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामधून. चायनीज शेतकरी असेल, चीनची जी भिंत बांधण्यात आली, ती भिंत काही कुठल्या राजाच्या याच्यामुळे नाही, राजाने जे केलेलं आहे ते टॅक्स मधून केलेलं आहे. किंवा एखादा अलेक्झांडर दी ग्रेट आपण जे म्हणतो, त्यांनी काही स्वतःचे पैसे केले, त्यांनी लुटलं, तर लुटलं कुणाचं? ते काही राजांचं. राजांनी कुठून घेतलं होतं? तसेच सऱ्यामधून घेतलं होतं. त्यामुळे जगभर हे शेतकऱ्यांच्या कष्टामधून हे जग चाललं 17व्या 18व्या शतकापर्यंत. हे जर असेल तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण नाकारण्यात अर्थ नाही की मग हे असंच होणार आहे. ठीक आहे, होणार असेल तर काही हरकत नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये. मला दुसरा मुद्दा एक सांगायचा आहे की 17व्या शतकानंतर मग जे घडत चाललं, त्यानंतर खरं म्हणजे की स्थित्यंतर घडायला लागली आणि तेव्हापासून मग काहीतरी बदल झालेला आहे. आणि त्याचा कनेक्ट मग आपल्याला कुठेतरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशनशी लावावं लागेल. आपण जी चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची जी आता गोष्ट करतो आहोत, ती सुरू करण्यापूर्वी मला आपल्याला एक सांगायचं आहे, आणि नंतर मी परत कृषी क्षेत्राकडे येणारच आहे, की हे आपण नाकारण्यात, कारण आज जे काही 500 वर्ष झालं की शास्त्रापासून, सायन्सची रिव्होल्युशन सुरू झाली 500 वर्षापासून, जे काही घडलं त्याचा बेस हा कृषी क्षेत्राने शेतकऱ्यांनी दिलेल्या कर रूपामधून तयार झालेल्या हे सगळं होतं. मग गॅलिलिओ असेल, हे सगळे गोष्टी असतील, ते तिथून आलेले हे सगळं प्रकरण आहे. हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा याच्यासाठी पाहिला पाहिजे. आणि दुसरी एक साधी गोष्ट, आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो. माणसाने, माणूस म्हणून कुठल्या गरजा आहेत त्याच्या? अन्न आणि वस्त्र निवारा एकच आहे. जंगलामध्ये राहताना आपलं वस्त्र आणि निवारा एकच होता. जास्त केस असल्या म्हणजे तेच आपला निवारा असायचा. गुरेला वगैरे काही घरं बांधत नाहीत कारण केस असल्यामुळे त्यांना चालतं. अन्न महत्वाचं आहे. त्यामुळे मग 21व्या शतकामध्ये सुद्धा अन्नाला जास्त आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा महत्व दिलं गेलं पाहिजे, तर ते गेलं नाही. आणि त्याला मी दोष कुणाला देईल? तर त्याला दोष सर्व समाजाला देईल. आपण महत्व कशाला देतोय त्याच्यासाठी मी नंतर येणार आहे. पण जर माणसाला जगायचंच असेल तर ते जे प्रॉडक्ट्स आहेत, त्या प्रॉडक्ट्सला जे व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू ही एक नंबरचं महत्व तुमच्या मार्केट इकॉनॉमीमध्ये सुद्धा एक नंबरचं महत्व हे अन्नाला, कारण ते बेसिक आहे, इकडे दिलं पाहिजे होतं. पण 1700 नंतर हे चित्र सगळं बदललं. काय झालं? आपण चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यापूर्वी आपण पहिल्या 2-3 इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आपण विचार करूया. डॉक्टर ओल्मिक सरांनी आपल्याला ते सांगितलं. मी थोडंसं अजून त्याच्यामध्ये एलॅबोरेट असं करेन. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे, पण आपल्याला चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन करताना शेतीचा तसा कसा काही सांगड करता येईल यासाठी आपण ते बघितलं पाहिजे. 1776च्या त्या दरम्यानमध्ये फर्स्ट हे आलं, तुमचं स्टीम इंजिन आलं, जेम्स वॅटने आणलं. तोपर्यंत माणसाचे स्नायू आणि जनावरांचे स्नायू हेच या ग्रहावरती ताकद होती आणि त्याच्याप्रमाणे कृषीवरती हे व्हायचं, बाकी पण व्हायचं. पण तेव्हापासून पहिली औद्योगिक क्रांती झाली 1776 ते 1780च्या दरम्यान. नंतर मग ते स्पिनिंग जेनी आली, तुमच्या हातमागाच्या जाऊन ते स्पिनिंग जेनी आली, आणि कुठेतरी मग कारखानदारी सुरू झाली आणि फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं.
आणि हे एवढंच झालं की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुरू झालं. दुसरी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 1840 ते 1860च्या दरम्यान सुरू झाली. इलेक्ट्रिसिटीचा मॅस प्रोडक्शनसाठी वापर सुरू करण्यात आला. नंतर इंटरनल कंबशन इंजिन आलं आणि ते अजून तसंच आहे की त्याचे फार काही त्याच्यामध्ये एफिशियन्सी वाढलेली असं मला वाटत नाही, पण त्याच्यामुळे जे काही प्रकार घडला या पृथ्वी तलावर त्याच्यामुळे फॉसिल फ्युएलचा जो मारा झाला त्याच्यामुळे मग वातावरणातील जो कार्बन डायऑक्साईड प्रमाण 288 ppm पासून आता जे 420 ppm पर्यंत चाललेलं आहे, हे केवळ त्या इंटरनल कंबशन इंजिन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि तुमच्या इलेक्ट्रिसिटीचा अमाप वापर करण्यामुळे झालं. आणि अर्थात ह्या दोन्ही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे प्रचंड रोजगार वाढला. पहिली इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुरू झाली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की आता काय की माणसाचं काम यंत्र करणार आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढेल नाही, त्याच्यामुळे त्या यंत्रामुळे आणखी अपॉर्च्युनिटी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगारी वाढली. दुसऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये आता तर काय सगळे इलेक्ट्रिसिटीच काम करणार आहे, हे मशीनच काम करणार आहे, त्यामुळे आणखी रोजगार नाही, त्याच्यामुळे आणखी ऍक्सिलरेटेड रोजगारी वाढली. आणि त्या रोजगारीचा परिणाम असा झाला की मग फ्लरिश झाल्यानंतर जगाची जी लोकसंख्या 100 कोटी होती 1800 मध्ये, ती गेल्या 200 वर्षामध्ये 7 पटीने वाढली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे एक सुबत्ता वाढली या प्लॅनेटची आणि त्याच्यामुळे मग हे सुरू झालं. तिसरी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन हे 1960 साली इंटरनेट आणि सॉफ्टवेअरचं हे सुरू झालं. त्यावेळेस वाटलं की आता काय की सगळे सॉफ्टवेअर काम करणार आहेत, पण तसं नाहीये. त्याच्यामुळे आणखी तुमच्या कॉम्प्युटरायझेशन, सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग याच्यामध्ये हे वाढले आणि मग पूर्वीच्या दोन्ही रिव्होल्यूशनच्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन पेक्षा याच्यामध्ये जास्त रोजगारी वाढली. हे सगळं झालं. हे सगळं होत असताना फक्त आपण याच्याकरतीच विचार करतो की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन काय झालं, पण त्याच्या बरोबर जे चाललं त्याच्याकडे खरं म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आणि तिथे खरं अग्रिकल्चरचे आता मी शब्द हा दुर्दशा वापरणार आहे, म्हणजे त्याचे खाली जाणार हे दुर्दशेचा भाग आहे. कारण ह्या दोन्ही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये किंवा तिन्ही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमध्ये ऍग्रिकल्चर हा शब्द कुठेच येत नाही. तुम्ही कुठले पुस्तक काढा, कुठलाही रिसर्च पेपर घ्या, ऍग्रिकल्चरला विशेष काही असा त्याच्यामध्ये मेन्शन केलं जात नाही. त्याला कारण आहे. कारण असं आहे की पहिली इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुरू झाली त्यावेळेस कॅपिटलिझम, भांडवलशाही सुरू झाली. त्यापूर्वी भांडवलशाही नव्हती. त्याच्यावेळेस काय होतं की शेतकऱ्यांनी दिलेला जो कर आहे त्याच्यामधून पुढचं ते सगळं शासन चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि त्याच्यामुळे पुढे काही असे कॉर्पोरेशन, कंपनी, अमुक असं काही नव्हतं. पण ज्यावेळेस फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुरू झालं त्यावेळेस खरं म्हणजे की त्याच्यापूर्वी ज्या युनिव्हर्सिटी तिथे इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट पण नव्हतं, त्यावेळेस इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट सुरू झाले आणि कॅपिटलिझम सुरू झालं. आणि तेव्हापासून कॅपिटलिझम जे भांडवलशाहीचं वर्चस्व वाढत गेलं आणि ते वर्चस्व असं वाढत गेलं की दुसऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये मग मेगा कॉर्पोरेशन झाल्या मोठ्या. आणि तिसऱ्या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन मध्ये तर आता जग हे पूर्णपणे हे अर्थव्यवस्थेमुळे चाललेलं आहे, शेतीमुळे किंवा इंडस्ट्रीमुळे किंवा याच्यामुळे लोकांमुळे नाहीये, हे अर्थव्यवस्थेमुळे चाललेलं आहे. दुसरं महायुद्ध संपलं आणि आपली सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे खूप मोठी रोजगारी वाढली होती. पण हे महायुद्ध संपल्यानंतर मग काहीतरी जागतिक अर्थव्यवस्थेचं करावं म्हणून त्यावेळेस अमेरिकन प्रेसिडेंटनी एक कॉन्फरन्स बोलवली होती ब्रेटन वुड्स इथं वॉशिंग्टन मॉडेलमध्ये. आणि त्यावेळेस ते ब्रेटन वुड्स सिस्टम म्हणजे तुमची वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, एक्सचेंज रेट असेल, अतिशय चांगली सिस्टम बनवली की हे जे भांडवलशाहीचं वर्चस्व आहे ते चांगलं आहे. भांडवलशाही वाईट आहे का? अजिबात नाहीये. भांडवलशाहीमध्ये एफिशियन्सी आहे, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण त्याचं ओव्हर पॉवरिंग नको म्हणून ब्रेटन वुड्स सिस्टम आणली गेली आणि त्याच्याप्रमाणे काहीतरी 15-20 वर्ष अतिशय चांगलं चाललं जगाचं चलन म्हणून. जगामध्ये थोडं खरं म्हणजे की गरिबीचं प्रमाण वगैरे थोडंसं कमी, बिलो पॉवर्टी लाईनचे लोक वरती यायला लागले. पण त्याचे जी भूक आहे, त्या भांडवलशाहीची जी भूक आहे ती भूक वाढत गेली. आणि मग 15 ऑगस्ट 1971 प्रेसिडेंट निक्सन असताना त्यांनी जगाची जी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था ती पूर्णपणे बदलून टाकली. त्यांनी व्हर्च्युअली ही डिमॉलिश्ड ऑल ब्रेटन वुड इन्स्टिट्यूशन्स आणि मग तिथे डॉलरला हे केलं आणि त्याचे परिणाम काय झाले तुम्हाला माहिती आहे. मी सांगण्याची गरज नाही, पण मी फक्त टच करेल की 1971 नंतर ह्या जगाची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थाने जे भांडवलशाही आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे तो पैसा घेणाऱ्यांच्याकडे गेली आणि तिथे मग ऍग्रिकल्चरचा डिस्कनेक्ट झाला की ऍग्रिकल्चर हे नाहिरेंचं क्षेत्र झालं आणि शेती व्यतिरिक्त जे आहेत की सेवा क्षेत्र असेल किंवा इंडस्ट्री असेल हे पैसेवाल्यांचं क्षेत्र झालं. म्हणजे मानवाची अन्न ही हे न राहता तिथे मार्केट इकॉनॉमी सुरू झाली की तुम्ही हे चांगलं आहे हे तुम्ही घ्याच, कशासाठी घ्या, तुम्हाला लागतं म्हणून नाही, आम्हाला पैसा पाहिजे म्हणून. आणि मग 1971 पासून जे होत गेलेलं आहे
त्याचा इन्सर्जन्स ऑफ मनी पॉवर हे सुरू झालं आणि मग ऍग्रिकल्चरची दुर्दशा सुरू झालेली आहे. आणि ती दुर्दशा ही आता हे जे काही चाललेलं आहे की त्याचं श्रिंक होत चाललंय जीडीपी प्रत्येक देशामध्ये, भारतामध्ये पण जगामध्ये, पण त्याच्यावरती त्या प्रमाणामध्ये त्याचं अवलंबित्व कमी व्हायला पाहिजे. ते अवलंबित्व तसं कमी होत चाललेलं नाहीये. ते अवलंबित्व कमी होत आहे पण तितक्या प्रमाणामध्ये नाहीये. आपल्याला एक खरं म्हणजे आठवत असेल की 2008 मध्ये लिमन ब्रदर्समुळे जगामध्ये मंदी आली, कोलॅप्स झाला. हे कोलॅप्स का झाला? ते भांडवलशाहीचे स्वतःचं कॅनिबलिझम सुरू केलं. जे भांडवलशाही इतकी मोठी झाली की त्यांनी स्वतःच्याच काही इन्स्टिट्यूशन्स कॅनिबलाइज करायला लागल्या आणि मग जग आज जे आहे ते खरं म्हणजे की खऱ्या अर्थाने या भांडवलशाहीच्या ह्याच्या खाली आहे, दबावाखाली आहे. आणि हा दबाव इतका मोठा वाढतोय की याच्यामध्ये पॉलिटिशियन्स सुद्धा त्या दबावाखाली आले गेले आहेत. आपल्याला माहिती असेल की एक जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचा नोबेल लॉरिएट आहे, इकॉनॉमिस्ट. त्यांनी एक लेख लिहिला होता व्हॅनिटी फेअर नावाच्या मासिकामध्ये, मला वाटतं 2001-2002च्या दरम्यान असेल. आणि त्या मासिकामध्ये त्यांनी म्हटलं होतं की बाय दी 1% ऑफ दी 1% फॉर दी 1%, असं एक आर्टिकल होतं. त्यानंतर त्यांनी ते पुस्तकामध्ये कन्वर्ट केलं. याचा अर्थ काय आहे की हे जे जग चाललेलं आहे आता, अर्थव्यवस्था चाललेली आहे, ती फक्त 1% लोक, ज्यांच्याकडे जवळजवळ 40-60 ते 65% 70% जे लोकसंख्या आहे जगाची, त्यांची संपत्ती एकत्र केली, ती संपत्ती फक्त 1% लोकांच्या इतकी आहे. त्यामुळे संपत्तीचं हे असं ध्रुवीकरण सुरू झालं फार कमी लोकांच्या हातामध्ये. आणि ते इतकं विकृत स्वरूपात सुरू झालेलं आहे की आज दररोज हे विकृतीकरण वाढते. आणि आपण आपल्यापैकी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे कोणी येथे एक्सपर्ट असतील, ते जिनीज जो कोएफिशियंट आहे तो जर बघत असेल तर तो फार फिनॉमिनली एककडे चाललेला आहे. भारत असेल तर बाकीचे देश असतील, इव्हन अमेरिकामध्ये इनइक्वॅलिटी तर प्रचंडच वाढत चाललेली आहे. त्यामुळे दॅट इज इन्सर्जन्स ऑफ मनी, इन्सर्जन्स ऑफ प्रायव्हेटायझेशन. आणि हे प्रायव्हेट क्षेत्र, मग त्याच्यामध्ये माणूस ही संकल्पना बाजूला पडून केवळ पैसा ही संकल्पना आली. आणि मग त्याच्यामुळे किती लोक अवलंबून आहेत, त्या अवलंबून असण्याच्या त्यांना काही तसं देणं घेणं नाहीये. त्यामुळे ऍग्रिकल्चर हे जरी माणसाची मूलभूत गरज असली, शेती ही मूलभूत गरज असली, अन्न ही मूलभूत गरज असले, ज्याच्या मूलभूत गरजा नाही आहेत अशा गोष्टी पण ज्यांना पैसा मिळाला त्यामुळे तुमच्याकडे थोपवल्या जातात. कशा थोपवल्या जातात एक वेगळं सायन्स आहे, त्याबद्दल आपण वेगळं बोलू शकतो. पण गेले 30-40 वर्ष अनावश्यक वस्तूचं मार्केटिंग होत आहे. आणि म्हणून ही मार्केट इकॉनॉमी झाली. इकॉनॉमी ऑफ मार्केट्स नाहीये, मार्केट इकॉनॉमी. तुम्ही हे घ्याच. अन्न तर काय ठीक आहे, ते मिळतच आहे. त्यामुळे मग ऍग्रिकल्चरची दुर्दशा तेव्हा सुरू झाली. हा विषय मी थोडासा बाजूला ठेवून आपल्याला आता चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये हे कसं पुढे आपल्याला घेऊन जायचं, कारण आपला वेळ फार कमी. चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅनोव्हर मध्ये 2011 मध्ये हॅनोव्हर इंडस्ट्रियल फेअर झाला. त्यावेळेस ही पहिल्याने वापरण्यात आले की फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 4.0. त्यानंतर स्क्वॅब नावाचा एक चेअरमन आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा, त्यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं, मला वाटतं 14-15 साली लिहिलं की फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. एक लक्षात घ्या की गेल्या 200 वर्षामध्ये म्हणजे फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये ऍग्रिकल्चर हे एक मार्जिनलाइज सेक्टर झालेला आहे. नोबडी स्पीक्स अबाउट इट. इज ऑल इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. देयर इज नो मेन्शन ऑफ ऍग्रिकल्चर, नॉट ऍट ऑल. त्यामुळे तुम्ही जे तुमचं सिग्निफिकन्स आहे ते तुम्ही थोडंसं विसरून गेलं पाहिजे की याच्यामध्ये ह्या सगळ्या व्यापामध्ये हे झालं पाहिजे. मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बाबतीमध्ये एक सांगेल की आपल्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन माहिती आहे, FAO फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन माहिती आहे, किंवा तुमच्या युनिसेफ आहे, सगळं आहे. आपल्याला कदाचित काही लोकांना असा समज असेल, आणि अलीकडे WHO आपण ऐकतो की कोविडमुळे WHO, पण ह्या पैशाच्या वर्चस्वामुळे जगातील ह्या ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स त्याही एकदम वीक होत गेलेल्या आहेत. WTO तुम्ही कुठे वाचता का? ही खरं म्हणजे की सगळं लोकांनी येऊन सरकारांनी येऊन एकत्र केलेली जागतिक संस्था आहे. पण त्याच्याऐवजी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याला सगळ्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती जातात, पण ही युनोची संस्था नाहीये, ही खाजगीच आहे. एक खाजगी संस्था आहे. कारण खाजगीकरण सध्या खूप प्रायव्हेटायझेशन वाढलेलं आहे आणि मनी तिथे त्याला ओव्हर पॉवर करतोय. त्या माणसाने हे लिहिलेलं आहे. याचा हे सांगण्याचा उद्देश असा आहे की याची सुरुवात झाली 2011 झाली असली तरी माझ्या दृष्टीने फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची सुरुवात ही 2007 साली झाली. कारण 2007 हे वर्ष असं आहे की त्यामध्ये भरपूर गोष्टी घडल्या.
की तुमच्या आयफोनची टेक्नॉलॉजी, नंतर बिग डेटाची टेक्नॉलॉजी, नंतर तुमचं ट्विटर असेल, फेसबुक असेल, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन जे असेल की IBM वॅटसनचं फर्स्ट सॉफ्टवेअर येणं, अशा 20-25 गोष्टी ह्या 2007-8 साली घडल्या. त्यामुळे माझ्या दृष्टीने आय कन्सिडर दॅट की फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ही 2008 साली 7 साली सुरू झाली. त्या टपात हे काय आहे, फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन काय आहे आणि आपण काय करतो. जसं की उन्मेष सरांनी सांगितलं की फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये आपण पारतंत्र्य होतो, तुम्हाला काही करू शकलो नाही. थर्ड मध्ये आपल्याला थोडंफार मिळालं, हैदराबाद, पुणे, बेंगलोर बघून थोडंफार मिळालं, पण पेरिफेरी हे फार काही त्याच्यामध्ये मिळालं नाही. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जर आपण समजून घेतलं नाही आणि फक्त ऍग्रिकल्चरच म्हणत नाही, हा देश म्हणून, तर मग कदाचित मला वाटतं की आपण पूर्वी फॉरेन रुलरच्या सबज्युक्शन करतो, आपण इकॉनॉमिक स्लेव्हरीमध्ये जाण्याची त्याच्यामध्ये जास्त शक्यता आहे, जर फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या बाबतीमध्ये आपण आजच काही स्ट्रॅटेजीज केल्या नाही. त्यामुळे केवळ ऍग्रिकल्चरच म्हणून नाही, तर एकंदरीत या देशाची इकॉनॉमी. फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, ॲज उल्मेक सर सेड, की इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, जिनॉमिक्स, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग अँड एव्हरीथिंग लाईक व्हॉट ही से. याच्यामुळे काय होणार आहे, जसं पहिल्या 3 इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे असं सांगण्यात आलं होतं की जॉब जातील, आणि आता चौथ्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे सुद्धा जॉब जातील असं सांगण्यात येतं. पण ते खरं होणार नाही असं आपण धरूया. पण ते खरं आहे का, तर हेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 2018चा रिपोर्ट आहे, आणि आता त्यांचा 2020चा आलेला आहे, तो थोडासा त्यांनी चेंज केलेला आहे. पण काही दुसरे पण काही असे रिपोर्ट्स आहेत, त्याच्यामधून असं सांगण्यात येतं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये सध्याचे जे जॉब्स आहेत त्याच्यापैकी 65% जॉब्स हे व्हॅनिश झालेले असतील. कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, जिनॉमिक्स, या सगळ्या गोष्टीमुळे ह्या गोष्टी होतील. आणि माझी अशी पर्सनल हंच आहे, अँड द वे आय एम स्क्रीनिंग दी लिटरेचर, मला असं वाटतं की पहिल्या 3 इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये जसं की ते लांडग्याची गोष्ट असते, गुराखी सांगतो की लांडगा आला, गावकरी जातात आणि लांडगा नसतो. आणि एक दिवशी खरंच लांडगा येतो आणि गावकरी वाटतं की हा आपली मजा करतोय, आणि पण तो ऍक्च्युअली लांडगा येतो आणि शाळा घेऊन जातो. मला वाटतं की चौथी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हा लांडगा ऍक्च्युअली आलेला आहे, आणि हे बरेचसे एक्सपर्ट्स ते ऍग्री विथ दिस थिंग की यावेळेस लांडगा आलेला आहे. आणि त्याचे सायन्स हे गेले 4-5 वर्षापासून जगभर दिसतात. जरी जॉब व्हॅनिश होत नसली तरी जो कर्व आहे जॉब ग्रोथचा तो कमी होत चाललेला आहे, किंवा जीडीपीचा रिअल जीडीपी जो आहे तो सुद्धा प्लॅटोईंग होत चाललेला आहे. त्यामुळे इथून पुढे खरं म्हणजे की जॉब लॉसेस, दुसरे काही जॉब्स तयार होतील, पण नेट जॉब लॉसेस आर ऑन द अनव्हील हे होणार आहे. त्यामुळे चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे सगळ्यात जास्त फटका कोणाला बसणार आहे, की ज्यांचा जीडीपी कमी आहे, अवलंबित्व जास्त आहे, तो म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर. जगामध्ये काही का होईना, पण भारत देशाची लोकसंख्या ही चीनच्या नंतर, म्हणजे काही दिवसांनंतर आपण जास्त च्या मध्ये जास्त असल्यामुळे, आणि जगातील जास्तीत जास्त शेतकरी लोक हे शेतीवरती अवलंबून असल्यामुळे जर जॉब लॉसेस झाले तर मग चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे एक हाहाकार, माइंड माय वर्ड, हाहाकार होण्याची शक्यता नकार देणार. कारण काय, आपल्याकडे आपल्या एका नेत्याने सांगितलं होतं की एका कुटुंबामध्ये एका भावाने शेती करावी आणि एका भावाने इंडस्ट्रीमध्ये जावं, कारण अवलंबित्व कमी करावं इंडस्ट्री. अतिशय चांगला थॉट आहे. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीने ते दरवाजे बंद करायला सुरुवात केली आहे. कारण जर तिथे जर जॉब्स कमी होत असतील किंवा ते व्हॅनिश होणार असतील, तर मग ही पॉप्युलेशन जी आपली 50-60% ती कशी शिफ्ट करणार आपण तिकडे, कारण तिकडे शिफ्ट करण्यासाठी दरवाजा बंद होत चाललेले आहेत. हे कुठेतरी मला आपल्याशी जी चर्चा करायची होती, आपल्याशी जे संवाद साधायचा तो केवळ या गोष्टीसाठी की आपण आता भ्रमात राहिलो नाही पाहिजे की इथून पुढे मग आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता शेतीमध्ये असं होणार आहे, मग तो कधी त्याला इरिगेशन द्यायचं किंवा कुठला डिझीज येणार आहे, कुठली पेस्ट येणार आहे, काय करायचं, हे सगळं होणार आहे. ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा जॉब्स लॉस होणार आहेत. ऍग्रिकल्चरमध्ये फक्त ऍग्रिकल्चर सुपरवायझर नसतं, कारण सगळं टेक्नॉलॉजीने चालणार आहे. असलं एकही क्षेत्र नाही, इन्क्लुडिंग वकील सुद्धा आता सॉफ्टवेअर झालेले आहेत. अमेरिकेमध्ये काही सॉफ्टवेअर कंपन्या, IBM वॅटसनने जे काढलेलं आहे की आपल्या माणूस असलेल्या वकिलापेक्षा सॉफ्टवेअर वकील जास्त एफिशियंट आहे, 60-70% तो जास्त एफिशियंट आहे, जो माणूस 40-50% एफिशियंट जर असेल तर. त्यामुळे कुठलंही क्षेत्र त्यात ऍग्रिकल्चर सेक्टर सुद्धा नाही. त्यामुळे मला झोप उडवणारी जी गोष्ट वाटते, या देशाची जी जास्तीत जास्त अवलंबित्व असलेले आणि कमी जीडीपीचं असलेल्या देशाचं पुढे जर काय होणार आहे,
आणि मग याच्यामध्ये मग सांगितलं जातं की मग युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखं देणारा, की म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांनी पैसे गोळा करायचे, की जसे अमेझॉन असेल, अमुक असेल, तमुक असेल, यांनी पैसे गोळा करायचे आणि मग त्याच्यापैकी काही पैसे मग यांना शेतकऱ्यांना आजही सुरू झालेलं आहे की द्यायचं. पण हे मग स्लेव्हरी नाही का, ही इकॉनॉमिक स्लेव्हरी नाही. मला वाटतं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये हे होऊ जर द्यायचं नसेल तर काय केलं पाहिजे, आणि त्याच्याकडे आपण नंतर येईल. पण थोडंसं काय केलं पाहिजे, औद्योगिक क्रांती चौथी काय असतं हे आपण थोडं बघू. पण याच्यासाठी बेसिक काय लागतं, की काय कुठली गोष्ट आपल्याला समजा पॅथॉलॉजीमध्ये बॅक्टेरियल ग्रोथ करायची असेल, त्याला सबस्ट्रेटम लागतं, चांगला मीडिया लागतो. तर हे चौथ्या औद्योगिक क्रांती जर चांगली चालवायची असेल तर जगामध्ये सबस्ट्रेटम काय पाहिजे, मीडिया काय पाहिजे, मीडियम काय पाहिजे, त्याचा बेस काय पाहिजे. आज तो बेसच व्हॅनिश झालेला आहे. जे लोक भांडवलशाहीच्या कब्जामध्ये आहेत ते डिसिजन घेण्याला शक्यता नाही, कारण हे असंच चाललेलं आहे, कारण ध्रुवीकरण होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाने सजग झालं पाहिजे की गव्हर्नमेंटने अशा काही पॉलिसीज, नॉट इन इंडिया, ऑल ओव्हर द वर्ल्ड, की ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे जॉब लॉसेस होणार नाहीत अशा पॉलिसीज आणल्या पाहिजेत. आपल्याला एक साधं उदाहरण देईल की चौथ्या औद्योगिक क्रांती जर लांब झाली, आपल्या तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचं उदाहरण देतो. आपल्या देशामध्ये 8 लाख औषधांची दुकानं आहेत आणि ते दरवर्षी सर्वसाधारणपणे 1,30,000 कोटींचा व्यवसाय करतात, विकतात औषधं, आणि सर्वसाधारणपणे 23-24,000 कोटी ते नफा कमावतात, आणि दर दुकान ते 2-3 लाख वर्षाला नफा कमावतात. व्यवस्थित चालले. या 8 लाखावरती सर्वसाधारणपणे 30 ते 40 लाख लोक अवलंबून आहेत, त्यांचे कुटुंबीय असतील, हे सगळे असतील. पण आता एक नवीन काय आलेलं आहे की ऑनलाईन औषधांचा सप्लाय. तो का करू नये, त्याला वेगळी कारण आहे सायंटिफिक. पण जर ऑनलाईन जर आलं, ते 8 लाख दुकानं पडतील, त्यांच्यावरती 30-40 लाख लोक हे असतील, आणि मग फक्त हे ऑनलाईन चालवणाऱ्या 3-4 लोकांना हे 23,000 कोटीचा नफा मिळेल. याच्यामुळे काय साधणार आहे? त्यामुळे गव्हर्नमेंट इथून पुढे कुठल्याही क्षेत्रामध्ये मग जर वाढवायचं असेल आणि ऍग्रिकल्चर जे अवलंबित आहे ते जर शिफ्ट करायचं असेल, ती क्षेत्र तसे खरं म्हणजे की इंटॅक्ट ठेवला आली पाहिजे. आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्येच रिसर्च, कृषी क्षेत्रामध्येच तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, यापेक्षा ही लोकसंख्या अवलंबित बाहेर कशी जाईल हे खरं म्हणजे गरजा इंटरनलाइज करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तशी राजकीय व्यवस्था, तशी प्रशासकीय व्यवस्था, तशी सेन्सिटाइज समाज जोपर्यंत कोणी करणार नाही. खरं म्हणजे मी आपल्याशी संवाद साधायचं कारण एक आहे की शेतकरी तर त्याला विचार आपला तो रात्रंदिवस कापत असतो, त्याला विशेष माहिती नाही आहे. पॉलिटिशियन्स सर्वसाधारणपणे ते त्यांच्यामध्ये एक्सपर्ट असतात की निवडणुका कशा जिंकायच्या. तुम्ही लोक जे आहेत, आमच्यासारखे जे आहेत, आम्ही खरं म्हणजे पुढाकार घेऊन हे कसं बाकीच्या सेक्टरशी कसं निगडीत आहे, आणि मग ऍग्रिकल्चरवरचा लोड कमी कसा करता येईल, किंवा मग ऍग्रिकल्चरमध्ये कसं करता येईल. आता आपल्याला मी एक कॉन्क्रीट उदाहरण सांगतो की जे ऑलरेडी एलिट क्लासमध्ये गेलेले आहेत, सेवा क्षेत्रामध्ये किंवा कारखानदारी गेलेले आहेत, ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आलेला आहे, नोकऱ्या जाणार आहेत, ते पुन्हा शेतीकडे वळतील आणि शेतकऱ्यांच्याकडून कवडी मुलाने घेऊन त्यांचा उदाहरणावर चालू शकतील. याची सुरुवात मी जिल्हाधिकारी नाशिक असताना झाल्याची पाहिलेली आहे. ऍक्च्युली खरं म्हणजे की आपण 70 वर्ष झाला की शेतीसाठी काय दिलेलं आहे, काहीच दिलेलं नाही. कारण आम्ही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आलो, पण काय करू शकलो 70 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांचा 7-12 आपण बाहेर काढू शकलो नाही. 7-12 सारखा तद्दन फालतू प्रकार जगामध्ये नाहीये. आपण खरं म्हणजे की एक सुटसुटीत शेतकऱ्याला एक त्याची जमीन, तुम्ही शेअर, हजारो कोटीचे शेअर असतात आणि ते त्याचे कुठे इकडचा शेअर तिकडे जात नाही, पण तुमची जमीन जर विकायची असेल किंवा काय व्हायचं असेल ती सेफ राहू शकत नाही. ही व्यवस्था गेल्या 70 वर्षामध्ये आपण करू शकलो नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राला थोडंफार सापत्न भाव हे ऑटोमॅटिकली चालत आलेला आहे, तो कुठेतरी कमी करण्याची गरज आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे होणार आहे आणि कृषी क्षेत्राला त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्याशी मी थोडासा टच करेल, कारण टाइम कमी होत चाललाय. कारण हा एक सेपरेट विषय आहे, कृषी क्षेत्र आणि चौथी औद्योगिक क्रांती. चौथ्या औद्योगिक क्रांती म्हणजे जसं आता उल्मेख सरांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, जिनॉमिक्स, अमुक, हे तर आहेच आहे, पण ही चौथी औद्योगिक क्रांती नाही. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे मर्जर ऑफ फिजिकल अँड बायोलॉजिकल. हे जितकं चांगलं आहे तितकंच ते रिस्की पण आहे. 380 कोटी वर्षापूर्वी जसा या पृथ्वीवरती जीव तयार झाला आणि ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठी घटना होती, तशीच घटना ही आता याच्यामध्ये आलेली आहे. तीच घटना, तो मोमेंट जो 380 वर्षापूर्वीचा नवीन जीव त्याचा मोमेंट आता
की फिजिकल आणि बायोलॉजिकल मर्जर म्हणजे चौथी औद्योगिक घटना, आणि ही पाचवी औद्योगिक क्रांती असणारच नाहीये. कारण त्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे जे काही परिणाम किंवा दुष्परिणाम होणार आहेत, त्याच्यामुळे माणसाचे जे माणूस ही स्पेसिस आपल्याला माहिती आहे की 4-5 स्पेसिस होता, त्याच्यापैकी आपण एकटीच आता स्पेसिस आहे, होमोसेपियन्स. बाकीच्या निसर्गाने झालेल्या शेवटची स्पेसिस 13,000 वर्षापूर्वी मला वाटतं होमो फ्लोरेन्सिस गेली, त्याच्यावरून निअँडरथॅल गेले. पण आपली होमोसेपियन्स ही शॉर्टेस्ट लिव्ड स्पेसिस असणार आहे. कारण पुढच्या 100-200 वर्षामध्ये आपण काहीतरी वेगळंच सिबॉब, की हे जे फिजिकल आणि बायोलॉजिकल मर्जर होत गेला तर वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये होणार आहे. आणि अशा वेळेस मग तिथे खऱ्या अर्थाने कास्ट सिस्टम तयार होईल. व्हॉट इज दॅट कास्ट सिस्टम? की इथून पुढे जसं की आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी तुम्ही खरं म्हणजे त्याचा आता वापर सुरू केला पाहिजे किंवा करतही असाल. क्रिस्पर कॅस9 ही जी टेक्नॉलॉजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामुळे माणूस पूर्ण बदलून जाईल. त्याचं चलनवलन बदलेल, त्याची थिंकिंग प्रोसेस बदलेल, आणि त्याचं वय खरं म्हणजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं की बाय 2045 डेथ विल बी ऑप्शनल. मरायचं की नाही आपण ठरवणार आहोत या सगळ्या गोष्टींमध्ये. इतकं चांगलं घडणार पाहिजे. चांगलं घडतानाच माणूस हा पूर्ण बदलेल आणि मग होमोसेपियन्स हे तिकडे बघावं असेल. त्याच्या पुढे खरं म्हणजे आता जगताप सरांनी सांगितलं होतं की तुम्ही क्लायमेट बद्दल बोला. क्लायमेट हा एकदा शब्द विषय अतिशय कमी झालेला आहे, कारण चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे बाकीचे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सगळ्यात शेवटी मी आपल्याला एक सांगेन की ही जी औद्योगिक क्रांती 380 कोटी वर्षापूर्वी माणूस जीव तयार झाल्यानंतर मग हळूहळू इव्होल्युशन होत गेलं, आणि मग 12,000 वर्षापूर्वी शेती सुरू झाली, आणि मग 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन सुरू झालं. ते एखादं स्लो नंतर सुरू झालेलं आहे. पण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये हा ग्राफ असा नाही, तो असा चाललेला. दर महिन्याला नाही, दर वर्षाला नाही, दररोज दर मिनिटाला प्रोग्रेस भयानक पद्धतीने चाललेला आहे. यापूर्वी हे रिसर्च जे होते ते लॅबोरेटरीमध्ये असायचे. आता रिसर्च कोण करतोय, काय करतोय, कोणाला माहिती नाही. अलीकडे सांगितलं तर कोविड-19 लॅबोरेटरी ग्रोन आहे का मला वाटत नाही, पण तशी टेक्नॉलॉजी आहे, लॅब ग्रोन असे व्हायरसेस. ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कृषी क्षेत्राच्या मधले अवलंबित्व कमी करणं हे ठेवलं पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये खरं म्हणजे की आता मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी कारखाने तयार होत आहेत, जरी प्रोडक्शन असेल, जर वेल असेल, आर्टिफिशियल मीट, त्याला आर्टिफिशियल म्हणणं चुकीचं आहे कारण ते टिश्यू कल्चरने केलेलं असतं. इट टेस्ट एक्झॅक्टली लाईक असं चालू. त्यामुळे ऍग्रिकल्चर त्याला सेल ऍग्रिकल्चर असं सुरू केलेलं आहे. सेल ऍग्रिकल्चर म्हणजे शेती कारखानदारीकडे चाललेली आहे. या सगळ्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम जे होणार आहेत त्याच्यासाठी खरं म्हणजे की आपण थोडंसं डायव्हर्सिफाय झालं पाहिजे ऍग्रिकल्चर. सध्याच्या स्थितीमध्ये जर आपल्याला काही करायचं जर असेल तर मी 2004 मध्ये नाशिकला कलेक्टर असताना बाळासाहेब थोरात साहेब हे कृषी मंत्री होते, आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून मी त्यांना खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत सांगितलं होतं की आपण थोडंसं बदललं पाहिजे. कृषी विद्यापीठांनी आणि कॉलेजेसने पण बदललं पाहिजे. सिलेबस फ्युचरिस्ट केले पाहिजेत, आणि बदल याच्यासाठी पाहिजे की इथून पुढे शेतकऱ्यांना माहिती की प्रोडक्शन कसं करायचं, काय करायचं, मार्केटिंग काय आणि प्रोसेसिंग काय आहे, जग कशावरती चालतं. खरं म्हणजे ह्या युनिव्हर्सिटीचं कन्व्हर्जन मार्केटिंग युनिव्हर्सिटीज, ऍग्रिकल्चर मार्केटिंग युनिव्हर्सिटीज आणि ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिव्हर्सिटीज होणं ही 21व्या शतकाची गरज आहे. अन्यथा मग आपण हे दरवर्षी कर्जबाजारीपणा आहे, आणि दरवर्षीच आपल्या मागे याच्यामध्ये नॅचरल कॅलॅमिटी आहे, या सगळ्या गोष्टी अशा चालत राहतील, आणि मग याच्यामुळे आत्महत्या वगैरे ह्या असं दरवर्षी वर्षावर. मला आपल्याला एक सांगायचं आहे, आपल्या देशाला हे कृषी प्रधान देश म्हणतात. का म्हणतात मला माहिती नाही. खरं म्हणजे की ज्या देशामध्ये कृषी प्रधान देश असेल तिथे खरं कृषीचं सेपरेट बजेट पाहिजे होतं, ते रेल्वेचं बजेट होतं, ते झालं नाही कधीच, कारण माहित नाही. मी प्रशासनाची आतली बाब सांगतो की समजा महाराष्ट्रामध्ये जर 50-60% लोक शेतीवर अवलंबून असतील तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गरज सगळ्यात चांगल्या अधिकाऱ्यांची कुठे आहे? कृषी सचिव आणि कृषी आयुक्त आहे. पण हे सगळे चांगले सोकॉल्ड चांगले अधिकारी असतात ते कुठे असतात? नगर विकास, अमुक आणि तमुक आणि तमुक, इकडे काय येत नाही. किंवा सगळ्यात महत्वाचं खातं होम डिपार्टमेंट असता कामा नये, किंवा हाऊसिंग असता कामा नये, किंवा नगर विकास असतं. सगळ्यात महत्वाचं खातं कृषी पाहिजे याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, कुठेतरी रिडंडन्सी आलेली आहे, आणि त्या रिडंडन्सीकडे समाजाचं तितकं लक्ष नाही. त्यामुळे एक मार्जिनलाइज झालेला सेक्टर, पण त्याचं वास्ट अवलंबित्व आहे, खूप लोकसंख्या त्याच्यावर अवलंबून आहे, हे कुठेतरी डिस्पेल झालं पाहिजे आणि कुठेतरी सगळीकडे बिंबवलं गेलं पाहिजे. मी ज्यावेळेस बघितलं या कृषी क्षेत्राचे इकॉनॉमिक्स वरती जे बोलतात त्यांना कृषीशी काही संबंध नसतो. दरवर्षी मुंबईमध्ये पूर्वी पोस्टर लागायचं की ऍग्रिकल्चरचे इन्कम टॅक्स करा लावावा. हे कोणाला त्यांनी ऍग्रिकल्चर कधी बघितलेलंच नाहीये. त्यामुळे ऍग्रिकल्चर जर तुम्हाला खरंच
हे करायचं असेल तर ते इतर क्षेत्राशी ते मेन स्ट्रीम मध्ये आलं पाहिजे. आणि ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसने आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन कडे एक मुवमेंट केली पाहिजे. मी याच्याबद्दल खरं म्हणजे जास्त बोलणार नाही, पण एक शेवटी जाताना सांगेल की आपण हे अशी चर्चा घडून आणता हे योग्य आहे. मला असं वाटतं की हा जो ॲग्रिकल्चर अल्युमिनस फोरम आहे, त्यांनी एक मुवमेंट या देशामध्ये सुरू करायला हरकत नाही किंवा राज्यामध्ये करायला हरकत नाही की आपण एकत्र येऊन हे कुठेतरी समाज म्हणावं ते बिंबवलं पाहिजे की ॲग्रिकल्चर हॅड फायर्ड द डेव्हलपमेंट ऑफ दिस प्लॅनेट फॉर 12,000 years. And just because last 200 years, services and industry they're on the forefront, economy should not be deviated towards just these sectors. Economy should be supporting agriculture only, कारण शेवटी अन्न जे आहे ते बेसिक आहे. बाकीच्या ज्या गोष्टी येतात त्या सबसिडरी आहेत. हे कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे आणि मला वाटतं की याची मुवमेंट या देशामध्ये सुरू केली पाहिजे. माझी याच्यासाठी तयारी आहे की ऍक्च्युअली काम करण्याची. आपल्यापैकी काही लोकांनी जर ठरवलं तर लेट स्टार्ट समथिंग या सगळ्या गोष्टींमध्ये. हे जे ओव्हरव्ह्यू आहे ते लार्जर पिक्चर आहे, ते लार्जर पिक्चरकडे कधीतरी आपण बघितलं पाहिजे आणि मग आपण त्याची सुरुवात करूया. मला वाटतं माझा वेळ संपलेला आहे. आय थँक यू ऑल ऑफ यू अगेन. आय एम रिपीटिंग माय डिस्क्लेमर की माझे हे पर्सनल विचार आहेत. कदाचित आपल्याला पटले नसतील तर आपण इथेच ते सोडून द्या, पण ते डिस्टर्बिंग विचार आहेत तेवढं निश्चित. थँक्यू. धन्यवाद झगडे साहेब. काही एक प्रश्न आलेला आहे. डॉक्टर विवेक दामले यांचा प्रश्न आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे, आफ्टर कमेंडिंग आवर प्रोग्रेस ॲज अन ॲग्रिकल्चरल नेशन, what is your perspective on status of the quality of the human capital available in our country to take on the current and forthcoming global challenges? The basic challenge, there is nothing called global challenge there today. There is nothing global challenge. It is the challenge only of survival of our large population. Earlier we used to call that the human capital. We have got abundant human capital. But with the fourth industrial revolution, that has made into vanity. It has become irrelevant because the newer technologies do not require as many hands as they were required during first, second, and third industrial revolution. Therefore, the bounty of human capital is now irrelevant. There is no world challenge. The challenge is that we must understand as how to shift the large population that is dependent on agriculture to some other economic activity smoothly without causing any damage to other sectors. It's a daunting task, and the only way that is available to anyone, to any thinker, and they come to the conclusion that it is only universal basic income. I totally disagree with him. We can still do something. We can still have some strategy. We can put our heads together and we can think that we can face our challenge. Let's not talk about global challenge. Our challenge is that we have to have a very peaceful society. If this continues, current trend continues, the peace of the country could be disturbed. Because the hands, after the Second World War, there was a large class that had emerged in the world, that is middle class. But in the post-industrialization industrialization world, a large class is going to emerge, and that is class of jobless people. And where are going to be the jobless people? Because we have a we have to challenge the country. सर आपल्या सर काही प्रश्न आहेत अटेंडी आहेत त्यांचे, तर मी नाही, हा एक प्रश्न होता. हा. कोणी विचारतंय का? इफ एनीबडी इज रेजिंग द हँड. पाटील साहेब विचारा. पाटील साहेब विचारा प्रश्न तुमचा. वी आर पाटील साहेब. वी आर पाटील साहेब विचारता येईल प्रश्न तुम्हाला? ठीक आहे. पुढचे नानासाहेब पाटील विचारा प्रश्न तुम्हाला. नानासाहेब जाधव विचारा प्रश्न. तुमचा अनम्यूट करा नानासाहेब जाधव आणि प्रश्न विचारा. नमस्कार सर. विचारा. मला असं विचारायचं होतं, आपण धुळ्यामध्ये भेटलो होतो त्यावेळेस आपण शेती हेच सांगितलं की शेतीला थोडक्यात शेतीला चांगले दिवस येणार आहे. पण मग आता ही शेती तोट्याची शेती शेतकऱ्यांनी किती वर्ष करायची अजून, असा प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्याला निर्माण होतो. कारण आजही परिस्थिती तशीच आहे. अजूनही पुढच्या पिढीत पण तीच जर परिस्थिती असली
तर मग ही शेती करून जर तोटा होत असला आणि तुम्ही तर बोलले की शेतीला दिवस येणार आहे कुठंतरी ते असं बेरोजगारी येणार आहे. मी शेतीला दिवस येणार असं म्हणत नाहीये. शेतीला दिवस यावेत म्हणून ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, पॉलिटिशियन्स आणि प्रशासन यांनी काम करणं गरजेचं आहे आणि हे समजणं गरजेचं आहे की हे जे शेतीवरती अवलंबून असलेले आपल्या राज्यातील समजा 60% लोक आहेत, तर राज्याचं 60% उत्पादन शेतीमधूनच झालं पाहिजे. राज्याचं शेतीचं उत्पादन आपण महाराष्ट्राचं जर विचारलं तर मला वाटतं 12-13% शेतीचं उत्पादन येतं संपूर्ण राज्याचं, पण अवलंबून लोक असलेले 56% वगैरे काहीतरी असे आहेत. त्यामुळे हे प्रशासनाचं सध्या काय चाललेलं आहे की सीड रिप्लेसमेंट रेशिओ वाढवा, अमुक वाढवा, तमुक वाढवा, हायब्रिड वाढवा. पण बेसिक स्ट्रॅटेजी काय पाहिजे, केवळ ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट नाही, सगळ्या डिपार्टमेंटची मिळून, की हे जे याच्यावरती शेतीवरती इतकी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे, ती अवलंबून असणारी लोकसंख्या कमी कशी करायची आणि त्यांना त्यांचं इन्कम कसं वाढेल हे केलं पाहिजे. नुसतं शेतीवरती चालणार नाहीये ते आता. कारण जगभर काय चाललंय की अमेरिकेचं मी आपल्याला उदाहरण दिलं की अमेरिकेमध्ये फक्त 1% लोक शेती करतात आणि त्यांचं अमेरिकेचं उत्पादन फक्त 1% शेतीवरून. हे खरं महत्वाचं आहे देशापुढचा प्रश्न. हा समजावून घेतला पाहिजे. नाही तर मग हे दरवर्षीच चालणार आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की चांगले दिवस येतील. चांगले दिवस येतील ह्या मताचा मी आता नाही. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे शेतीला चांगले दिवस अशीच जर ट्रेंड राहिला, काही त्याच्यामध्ये मूलाग्र बदल केला तर बदल होऊ शकतो, अन्यथा नाही. दगडू डीके सर यांचा प्रश्न आहे. दगडू कदम प्रश्न विचारा. कदम साहेब तुमचा अनम्यूट करून विचारा प्रश्न. हॅलो सर, आता आपण फार चांगली माहिती दिली, अतिशय उत्कृष्ट माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपल्या माझी विद्यार्थी संघटनेचे पण धन्यवाद. आणि मला असं म्हणायचं आहे, हॅलो ऐकायला येते ना सर? मला असं म्हणायचं आहे की सर, आता आपण म्हणजे 7व्या वेतन आयोगासाठी आपण विद्यापीठाचे जे सगळे कर्मचारी आहेत, तर हे कर्मचारी 7व्या वेतन आयोगासाठी संपावर लेखणी बंद आंदोलन वगैरे करत आहोत. आपला कृषी क्षेत्रामध्ये विद्यापीठाचा वापर प्रत्येक ठिकाणी पॉलिटिशियन असो किंवा प्रत्येक लाईन डिपार्टमेंट असो वेळेवर वापर केला जातो. मात्र ज्या वेळेला आम्हाला काही फायदा मिळतो त्यावेळेला ते बाजूला ठेवलं जातं किंवा उशिरा दिलं जातं. हा पाठीमागचा अनुभव आहे आणि आजही तीच परिस्थिती आहे. तर त्या निमित्तानं मला या ठिकाणी आपल्या ह्या चौथी जी कृषी क्रांती आहे त्या अनुषंगाने हा बेस सुद्धा समजायला हरकत नाही किंवा हे डिटोरेट कसं होत चाललंय त्याचेच एक लक्षण आहे. आणि मग आता हे माझी विद्यार्थी संघटना, आपली कृषी संघटना जी आहे, यांनी ह्या संपाला कुठेतरी पाठिंबा द्यावं, आपल्याला म्हणजे दिला तर बरं होईल असं आपलं हे संघटनेला मी विनंती करतो आणि अध्यक्ष सरांना मी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी मिळून हे थोडस हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा अशी माझी एक या ठिकाणी विनंती आहे. हॅलो सर. मी याच्यामध्ये खरं म्हणजे की हा काही आपला हा विषय नाही आहे. आता तुमच्या त्या युनियन वगैरे सगळं आहे. मी थोडासा अजून मॅक्रो विषयाबद्दल बोललेलो आहे की हा म्हणजे तुमचा इंटरनल विषय झाला. मी जरा थोडासा शेतकऱ्यांच्या बद्दल बोललो आहे, पुढच्या पिढ्यांच्या बद्दल बोललेलो आहे. तुमचा इंटरनल जो एम्प्लॉईज वगैरे आहे तो तुम्ही खरं म्हणजे इंटरनल कसं सोडताल ते करा. पुढचा प्रश्न आहे, संकेत साहेब बोला, प्रश्न विचारा तुमचा. अनम्यूट करा आणि विचारा संकेत साहेब. हॅलो सर. हा बोला. हा सर, मी गोखले इन्स्टिट्यूट, पुण्याचे इन्स्टिट्यूट आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स, त्या याच्यात विद्यार्थी म्हणून आहे. तिथं आम्हाला सब्जेक्ट आहे किंवा ऍग्री बिझनेस इकॉनॉमिक्स. तर आम्ही तिथं मार्केटिंग कसं करायची, सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे बेसिकली त्यांचं ऍग्रिकल्चरचं पूर्ण स्ट्रक्चर हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण आत्ताच्या काळात म्हणजे ते थोडं अवघड होत चाललेलं आहे, मान्य आहे मला. पण ते म्हणजे आपण जास्त एक्सपोर्ट केला किंवा त्याच्यासाठी मार्केट शोधण्याचा प्रयत्न केला तर ते अजून चांगलं होईल असं मला वाटतं. यावर आपले विचार जाण्याचे. याच्यामध्ये मी अगोदरच सांगितलं, तुम्ही काय ऐकलं असेल तर, की ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ह्या मार्केटिंग युनिव्हर्सिटीज किंवा प्रोसेसिंग युनिव्हर्सिटीज केल्या पाहिजेत. प्रोसेसिंग याच्यासाठी म्हणतो की आपल्यासारखेच इकॉनॉमी असलेला ब्राझील देश आहे जिथे 70% जास्त व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स प्रोसेसिंग मधून त्याचं ऍडिटिव्ह व्हॅल्यू वाढते आणि मग मार्केटेबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी वाढते त्या सेक्टरची. तसं आपल्याकडे आता फक्त मला 6-7% वगैरे असेल प्रोसेसिंग, तो खूप त्याला स्कोप आहे.
मार्केटिंग महत्वाचं आहे. तर तुम्हाला मार्केटिंगमध्ये खरं म्हणजे की आता खूप मोठा स्कोप आहे की जगामध्ये कुठल्या ठिकाणी कशाला कुठल्या सीझनमध्ये आहे आणि कुठल्या पद्धतीचे आहे हा डेटा कलेक्ट करून त्याचं बॅकवर्ड लिंकेजेस शेतकऱ्यांच्या क्लस्टर बरोबर केलं तर अतिशय चांगलं होऊ शकतं. किंवा मग लोकली सुद्धा तुम्ही जर असं केलं की काही शहरांच्या मध्ये मिडलमॅन काढून टाकले तर हे सगळं होऊ शकतं. पण तसं करण्याची गरज आहे की जसं अमेझॉनने काय केलं की मिडलमॅन काढून टाकले आणि फ्रॉम प्रोड्युसर टू कस्टमर गेला, तसं ऍग्रिकल्चरमध्ये का होत नाही. त्यामुळे मार्केटिंग नुसतं ट्रॅडिशनल मार्केटिंग तुम्हाला ते शिकवत असतील, तुम्हाला कसं ते डिसरप्टिव्ह थिंकिंग करून हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये जसं चाललेलं आहे तसं ऍग्री मार्केटिंगमध्ये पण गेलं पाहिजे. आपण ऍग्री मार्केटिंगमध्ये खरं अजूनही की मंडी आहे असली पाहिजे किंवा नसली पाहिजे का हे नाही का कायदे नाहीत का अमुक नाहीत का तमुक नाहीत याच्यामध्ये अडकून बसलेलो आहे. खरं म्हणजे की ऍग्री मार्केटिंग हे कायदे न्यूट्रल पाहिजे. आता मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो त्यावेळेस उबर आणि ओला आले. आता मुंबईमध्ये कुठे टॅक्सी जर चालवायची असेल तर पूर्वी तिथे परमिट लागायचं. पण या लोकांनी टॅक्सी चालवल्या पण परमिट घ्यायची गरज नाही कारण तशी टेक्नॉलॉजी होती त्यांच्याकडे, तसं त्यांनी सोल्युशन आणलं. तसं ऍग्रिकल्चरच्या मार्केटिंगमध्ये सुद्धा विचार करून काहीतरी अशा स्ट्रॅटेजीज केल्या तर मला वाटतं की शेतकऱ्यांनाही जास्त त्याचा व्हॅल्यू मिळेल आणि तुमच्या कस्टमरलाही ते बसेल. असं काहीतरी केलं पाहिजे. असं फार ट्रॅडिशनल जाऊन काही उपयोगाचं होणार नाही. तुमचा प्रश्न आहे अभिमन्यू, प्रश्न विचारता तुम्ही? अभिमन्यू अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. किंवा सुभाष शिंदे साहेब प्रश्न विचारा तुमचा. सुभाष शिंदे साहेब प्रश्न विचारा. उल्मेश साहेब मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. अजून 3 प्रश्न आहेत रेज हँडचे, आपण विचारूयात का? नाही विचारले ते ना, नाही ते उत्तर देत नाहीये ते. मग झगडे साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे. केंद्र सरकारने आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात एक पॉलिसी तयार केलेली आहे. तर त्याच्याबद्दल काय आपल्याला अवेअरनेस क्रिएट करता येईल का, जे आपले जे असोसिएशनचे सभासद त्यांच्यामध्ये? खरं सांगू का, शासनाने करण्याची खरं म्हणजे की गरज भासू नये. अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सने काय केलं पाहिजे, खरं म्हणजे की शासनाने काय केलं पाहिजे की 2री पासून 3री पासून दरवर्षी आपली ही 4थी औद्योगिक क्रांतीचे त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशनसाठी असे लेसन्स इन्कॉर्पोरेट केले पाहिजे. मग ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत गेले पाहिजे वेगळ्या लेअर, इथून त्याची सुरुवात झाली पाहिजे. आणि नंतर ह्या 4थ्या औद्योगिक क्रांतीमुळे ऑपॉर्च्युनिटीज काय आहे ते इंडस्ट्रियल असोसिएशन शेतकऱ्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे. त्यामुळे नुसतंच ते जुन्याप्रमाणे ते चालणार नाही, कारण जग दररोज स्पीडीली वाढतं. आज जर मला तुम्ही विचारत असाल जगात 4थ्या औद्योगिक क्रांतीचा फायदा कुणाला होणार असेल तर चीन 1 नंबर आणि अमेरिका 2. आपण त्याच्या पुढे जवळ जाऊ शकत नाही. आपण खरं म्हणजे की सगळ्या समाजाला जोपर्यंत समजत नाही की असं काहीतरी चाललेलं आहे, समाज थोड्यापेक्षा तर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सना किंवा प्रशासनाला, तुम्ही प्रशासनाकडे विचारा किती लोकांना, किती सेक्रेटरीज आणि किती IAS ऑफिसर याच्याबद्दल काय काम करतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की अकॅडमिक इन्स्टिट्यूशन तुम्ही खरं म्हणजे की त्याच्यासाठी एक्सटर्नल फॅकल्टीज आणून प्रत्येक वर्गामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे की याच्यासाठी, आणि त्यांच्या मार्फत मग ते एक्सटेन्शन प्रोग्राम असेल गावागावामध्ये जाऊन हे सांगितलं पाहिजे. आणि शासनाने याला काहीतरी पॉलिसीज आणल्या पाहिजे की याच्यामध्ये, जसं सिंगापूरने पॉलिसी आणलेली आहे, त्यांच्या तिथे नवीन जर पॅटर्न जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला सबसिडी देतात. तसं शासनाने असं लीड केली पाहिजे, ही जी मुवमेंट आहे ती लीड केली पाहिजे. हा खरं म्हणजे एक मॅक्रो इश्यू आहे. आता हे खरं म्हणजे की शासनाने सुरुवात केली आहे हे ठीक आहे. मागेही असं झालं की महाराष्ट्र शासनाने एक डिपार्टमेंट क्रिएट केलं होतं की एक्सपोर्ट, डिपार्टमेंट ऑफ एक्सपोर्ट महाराष्ट्र शासनानेच केलं होतं. 1-2 वर्ष चालल्यानंतर ते बंद पडलं. त्याचबरोबर क्लायमेट चेंज ज्यावेळेस सुरू झालं की UNFCCC सुरू केलं होतं, क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये टेरीकडून एक रिपोर्ट घेतला आणि 2014 साली महाराष्ट्र शासनाकडे तो सबमिट केलेला आहे. 2020 पर्यंत त्या टेरीच्या रिपोर्टवरती काहीच झालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे त्याच पद्धतीने जर गेलं तर मग आपण ही बस मिस केली असं होणार. अच्छा, एक साईनाथ म्हणून त्यांचा एक प्रश्न आहे. त्यांनी असं विचारलंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा फार्मिंग मध्ये, शेतीमध्ये आपल्याला वापर करायला किती स्कोप आहे? प्रचंड स्कोप आहे, पण मी वैयक्तिक त्याच्या विरोधात आहे. कारण तुम्ही तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स जर केला तर मग तिथे जो रोजगार आहे तो गेला कायमचा. आणि ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार केलेला आहे
त्याचे रॉयल्टीमध्ये त्याला ते पैसा तिकडे जाऊन मिळणार आहे, किंवा तुमच्या रोबोटिक्समध्ये जो आहे त्याचा तो पैसा त्याला तिकडे मिळणार आहे. म्हणजे शेवटी कुठे आहे की तिथे तुमचा शेतीचा जीडीपी अजून श्रिंक होणार आहे. त्यामुळे लोकांना तुम्ही जगवायचंय का कोणाला काही लोकांना श्रीमंत करायचंय, हा खरं म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीमधला महत्वाचा प्रश्न आहे. मग कुठे काय वापरायचा हा नंतरचा आहे प्रश्न. जगापुढे महत्वाचं आहे की लोकांना जगायचं आहे का काही लोकांना श्रीमंत करायचं. टेक्नॉलॉजी वापरता येईल, ते खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुमचं प्रोडक्शन वाढेल, सगळं वाढेल, सगळं वाढेल, सगळं वाढेल, पण हे करायचं का? नाही, आता काय असं विचार चाललाय की आता पुढच्या 2050 पर्यंत असं मी पेपरमध्ये वाचलं की पुणे शहर म्हणजे असं त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष राहणार आहे. जगातली जी काही 30 शहरं निवडलेली आहेत की ज्या ठिकाणी 2050 साली दुर्भिक्ष राहणार आहे, अशा पार्श्वभूमीवरती क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर म्हणजे कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता जर वाढवायची असेल तर अशा तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये वापर करण्याची गरज नाही का वाटत? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी शेतीने पाणी कमी करावं, म्हणजे कमी वापरावं, हे चालेल. शेवटी हे कोण सांगताय? तर हे शेतीच्या पलीकडचे लोक सांगताय. मी तुम्हाला सांगतो आणि मी हे ऑफिशियली सांगतो की पुण्याच्या परिसरामध्ये मी PMRD ला मेट्रोपॉलिटन कमिशनर होतो आणि पुण्यामध्ये आणि पुण्याचा म्युन्सिपल कमिशनर होतो. तर पुण्याला त्यावेळेस मी असताना 7.5 TMC ते जास्तीत 8 TMC पाणी गरज आहे. 150 लिटर पर दरडोई म्हटल्याप्रमाणे. पण किती पाणी वापरलं जायचं? 13 TMC. पण हे शेतकऱ्यांच्याकडे ते जर 13 TMC जर तो गॅप आहे तो जर दिला तर 70,000 एकर जमीन वलीताने येत होती. पण आपण तिथे सांगणार नाही, तुम्ही ते काहीतरी टेक्नॉलॉजी वापरा. पण शहरामध्ये जे पाण्याचा गैरवापर होतो, खरं म्हणजे 150 लिटरची काय गरज आहे? 70 लिटरमध्येच दिलं पाहिजे. 70 लिटरमध्ये फार व्यवस्थित होतं, पण ते नॉर्म चेंज करणार नाहीये. बरं, शहरं किती वाढवून द्यायची? पुण्याच्या परिसरामध्ये 29 TMC पाणी आहे आणि सगळं पाण्याचा जर विचार केला तर फक्त 2.37 कोटीच लोकसंख्या राहू शकते. पण तिथे FSI आता इतका जनरेट झालेला आहे की 7.5 कोटी लोकसंख्या राहणार आहे. मग परत शेतकऱ्यांनी एवढी लोकसंख्या, म्हणजे तुम्ही चुकीचं नियोजन करणार आणि शेतकऱ्यांना सांगणार की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून पाण्याचा थेंब वापरा आणि हे करा. हे काय चाललंय? हे म्हणजे कुठेतरी पॉल्युटेड माइंडसेट हा पॉलिटिशियन्स, ऍडमिनिस्ट्रेटर्स आणि समाजामध्ये आहे. आणि मग शेवटी काय शेतकरी काय पाणी चुकीचं वापरतात हे करत नाही. हा दृष्टिकोन गेल्या 70 वर्षामध्ये जगामध्ये फार वाईट झालेला आहे. त्यामुळे मला हे आवडणार नाही, हे मी सुरुवातीला सांगितलं होतं. पण या बाबतीत असा विचार करण्याचा पासून खरं म्हणजे की एक कल्चर तयार केलेलं आहे की शेतकऱ्यांनीच इम्प्रूव्ह व्हावं, शेतीनेच इम्प्रूव्ह व्हावं. आम्ही काय धिंगाणा घालायचो, आम्ही इकडे धिंगाणा घालू. धिंगाणा शब्द मुद्दा म्हणू शकतो, कारण इंग्लिशमध्ये त्याला तसाच तो शब्द आहे की हे आहे. त्यामुळे ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे पहिल्यांदा, की आपण शहरामध्ये आलो की मग शेतकऱ्यांना काय समजत त्यांनीच केलं पाहिजे आणि आम्ही शहरातले लोक सगळे चांगले आहोत. नो, दॅट पिक्चर हॅज टू चेंज. बरोबर आहे, पण आता शेतकऱ्याची परिस्थिती तशी बिकट आहे सध्या आहे आणि अजून होणार आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्याला हे सगळे आपण म्हणजे बाकीच्या क्षेत्रातले लोक सगळे जबाबदार आहेत. विशेषतः ऍडमिनिस्ट्रेटर, मी पॉलिटिशियनने एवढा दोष देणार नाहीये, पण सिनियर ऍडमिनिस्ट्रेटर्स हे असा 360 डिग्री विचार करत नाही. ते फार असे बॉक्स मध्ये विचार करतात की शेतीचा असं करावं. इंडस्ट्री सेक्रेटरी तिकडे बघणार नाही, किंवा फायनान्स सेक्रेटरी तिकडे बघणार नाही, किंवा मग तुमचा अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी तिकडे बघणार नाही. तू शेतीचं बघ, म्हणजे तुला काय कर्ज माफ करायचं ना, तुझं तू बघ. हे जे आहे ते हे डिसरप्टेड थिंकिंग आहे. आपण 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये मी तुम्हाला परत एक सांगतो की जग काय होत चाललंय की सिंगल ब्रेनकडे चाललेलं आहे. ते समजा आता तुमच्या ऑटोमॅटिक कार जर आपण आता समजा पुण्यामध्ये 1 लाख लोक कार चालवतात एका दिवशी, सगळे ते 1 लाख ब्रेन कार चालवत आहे. पण ऑटोमॅटिक कार आल्यानंतर फक्त एकच ब्रेन असणार आहे आणि तो एकच ब्रेन सगळ्या कार चालवणार आहे. म्हणजे ऍक्सिडेंट होणार नाही, सगळं होणार नाही. तसं एक ब्रेन आपण प्रशासनामध्ये का करत नाहीये की आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, सगळं एक कसं टॅकल करायचं, असं होत नाही इथे. आणि हे आपण, हे दुर्दैव आहे कशाचं, माणसाचं, की जसं प्रोग्रेस होत चाललंय असं आपण फ्रॅक्चर्ड थिंकिंग होत चाललेलं आहे. दॅट इज दी ट्रॅजेडी. बरोबर. अतुल, काही प्रश्न आहेत कोणाचे शेतकऱ्यांचे? नाही, संपलेले आहेत प्रश्न. अच्छा, आपण संपूया, पण आता कार्यक्रमाची वेळ पण झालेली आपली. चालेल, काय हरकत नाही. मला असं वाटतं की झगडे साहेब आपण खूप चांगली माहिती दिली आणि हा एक नवीन दृष्टिकोन त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये जागृती करणं गरजेचं आहे. कारण मला माहिती, मी सुद्धा कृषी विद्यापीठामध्ये होतो, बरीच वर्ष होतो, परंतु हा औद्योगिक क्रांतीकडे अशा नजरेनं कोणी पाहिलेलं नाही
की त्याचा कृषी क्षेत्रावरती काय परिणाम होणार आहे. परंतु आता जी चौथी औद्योगिक क्रांती आहे, मला असं वाटतं की आता असं म्हणतात की जगभरामध्ये आता जसं चौथं सेंटर आपल्याकडे सुरू झालं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मुंबईमध्ये सुरू केलं, की भारत हा जगामध्ये नेतृत्व करणार आहे याच्यामध्ये, म्हणजे चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये. असं तर वातावरण ते तयार होतंय. माहित नाही भविष्यामध्ये काय होईल. परंतु मला असं वाटतं की आपण जो काही इतिहास मांडला, म्हणजे पृथ्वीचा इतिहास मांडला, माणसाचा इतिहास मांडला, शेतीचा इतिहास मांडला, तर 12,500 वर्षापूर्वी शेती हा फार महत्वाचा भाग होता. अन्न हे मूळ, ते आपलं मूळ गरज आहे त्याची, त्याच्यावरती आपण जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आपण तोच मुद्दा आपण परत घेऊन येतोय. कारण भविष्यात जर जसं जगताप साहेबांनी तो विषय मांडला होता सुरुवातीला, की जे डिटोरिएशन होत चाललंय, क्वालिटी ऑफ लाईफ जसं डिटोरिएट होत चाललेलं आहे, शेवटी क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं राहिलं तरच माणसाच्या जगण्याला अर्थ राहणार आहे. म्हणून शेतीकडे आपण वळणं गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की सगळ्यांना माहिती असतं, परंतु याच्यामध्ये कोणी काम करत नाही आणि त्यामुळे शेतीची अशी अवस्था आहे. आपण म्हटलं की कृषी विद्यापीठांचं मार्केटिंग युनिव्हर्सिटी किंवा प्रोसेसिंग युनिव्हर्सिटीमध्ये व्हायला पाहिजे. परंतु कृषी विद्यापीठांची सध्याची जी परिस्थिती आहे, ती फार काय आता या ठिकाणी मला बोलता येत नाही, पण वाईट अवस्था आहे. कारण त्याच्यावरती इतकं त्याच्यावरती नियंत्रण आहे, की त्याला मोकळेपणाने श्वासच घ्यायला मिळत नाही. मग जर समजा अशी अवस्था असेल, तर मग ते कशा पद्धतीनं ते मार्केटिंग युनिव्हर्सिटी किंवा प्रोसेसिंग युनिव्हर्सिटी होऊ शकतील. आणि त्यांच्या ज्या काही प्रक्रिया, प्रोसेसेस वगैरे आहेत, त्याच्यामुळे ते पायात असे जोखड बांधलेले आहेत आणि त्यांना पळा शर्यतीमध्ये असं म्हटलं जातंय. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण हा मुद्दा जो रेस केला, की सगळ्यांनी त्याचा समर्पकपणे विचार करण्याची गरज आहे. आणि आपण ह्या दृष्टिकोनातून असा विचार करायला पाहिजे, यातून आपल्याला बाहेर कसं निघता येईल. शेतकऱ्याला जर आपल्याला भविष्यामध्ये, कारण 2000 आपण फार पुढचा 25-30 वर्षाचा विचार करतोय, तर 30 वर्षानंतर शेतकऱ्याची आणि शेतीची अवस्था या गतीनं जर चाललं, ती अत्यंत वाईट व्हायला लागलेली. आणि दुसरं एक असं जाणवतंय, की शहरातले भांडवलदार लोक आता खेडेगावामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या वस्त्या तयार करतायत. कारण त्या ठिकाणी त्यांना वाटते, की ह्या ठिकाणी हवामान चांगलं आहे, पाणी, हवा शुद्ध आहे. या ठिकाणी आपलं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं राहू शकेल. परंतु त्यामुळे काय होणार आहे, की शेतकऱ्याचा त्यामध्ये काही विकास होणार नाही. पण मला वाटतं, की खूप मार्मिकपणे आणि खूप मुद्देसूद आपण समर्पक असे विचार मांडले. मला वाटतं, की जे या वेबिनारमध्ये सहभागी झालेले जे कृषी पदवीधर आहेत किंवा कृषी विद्यापीठातील काही कुलगुरू असतील किंवा काही त्या ठिकाणी प्राध्यापक, शास्त्रज्ञ ऐकतायत, तर मला असं वाटतं, की आपण सुद्धा त्याच्याकडे या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. कारण चौथी औद्योगिक क्रांती जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती खूप तयारी चालली. जसं जर्मनीनं सुरुवातीला इनिशिएशन घेतलं आणि भारतामध्ये आता मुंबईमध्ये केंद्र सुरू होत आहे. मला वाटतं की ही एक आपल्याला संधी, आपण एक सकारात्मक दृष्टिकोनातून याच्याकडे पाहूया. आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याच्या ऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आणि चांगल्या प्रतीचं कुशल मनुष्यबळ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तयार केलं, तर मला असं वाटतं की आपण सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. पण कृषी क्षेत्रामध्ये या बाबतीमध्ये जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. हाच खरा एक मेसेज झगडे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने त्याच्यावर विचार करावा आणि भविष्यामध्ये आपण कृषी क्षेत्राकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे. त्याचं शाश्वत जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी त्याला चांगला दर मिळायला पाहिजे. कारण याच ठिकाणी खरी अडचण आहे शेतकऱ्याची, की शेतीचा माल निर्माण होतो, त्याला होणारा खर्च वगैरे त्याचा कोणी विचार करत नाही. पण ज्या वेळेला त्याचा माल विक्रीसाठी येतो, त्यावेळेला मात्र त्याच्यावरती नियंत्रण दुसऱ्याच लोकांचं असतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला तो आर्थिक फायदा त्यातनं होत नाही, शेती किफायतशीर होत नाही. मला असं वाटतं की खूप चांगला आपण मुद्दा मांडला. परंतु हे बदल होणार आहे, ते बदल तर आपण गती कोणी थांबवू शकत नाही. ह्या बदलाबरोबर आपल्याला पण चालायला पाहिजे आणि कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे, असं मला वाटतं. झगडे साहेब, आपण खूप चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले, त्याबद्दल मी पुनश्च आपणाला धन्यवाद देतो आणि डॉक्टर जे.आर. कदम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर जे.आर. कदम. कदम सर नाही आहेत बहुतेक. हा, बर ठीक आहे. एक मिनिट. हा, कदम सर तुमचा व्हिडिओ चालू करता. कदम सर तुमचा व्हिडिओ चालू करता. हॅलो. हा सर, बोला बोला. व्हिडिओ हा हा
नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जनार्दन कदम, सचिव माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे. आज शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी माननीय श्री महेश झगडे साहेब, IAS रिटायर, माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी कृषी क्षेत्र व चौथी औद्योगिक क्रांती एक दृष्टिक्षेप या विषयावर गेले 1 तास आपणास अतिशय सविस्तर माहिती सांगितली. त्याबद्दल मी ॲल्युमिनी असोसिएशन कृषी महाविद्यालय पुणेतर्फे प्राध्यापक डॉक्टर जनार्दन कदम सचिव आपले आभार मानतो. त्याचबरोबर जवळजवळ 200 व्यक्तींनी आजच्या या वेब परिसंवादास नोंदणी केली होती, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या वेब परिसंवादास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हंगामी कुलगुरू डॉक्टर अशोक धवन साहेब यांनी आपणास शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या वेब सेमिनारमध्ये प्रश्नोत्तरे विचारून सहभाग घेतला ते माननीय श्री दामले साहेब, श्री जाधव, तसेच प्राध्यापक दगडू कदम साहेब मोहोळ, त्याचबरोबर सुभाष शिंदे, साईनाथ यांचेही मी आभार मानतो. तसेच ॲल्युमिनी असोसिएशन कृषी महाविद्यालय पुणे यांची स्थापना 2 फेब्रुवारी 1988 रोजी झाली असून यास आता 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत याचे 1000 सभासद झाले आहेत. प्रत्येक वर्षी आम्ही 2 फेब्रुवारीस वर्धापन दिन साजरा करतो, तरी नवीन सभासद होण्यासाठी 1000 रुपयाची वर्गणी भरावी. आजच्या या महत्त्वाच्या वेब सेमिनारात बरेच महत्त्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता, त्यांचे मी आभार मानतो. आजच्या या वेब सेमिनारास कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर BK जगताप सर यांनी आपणाला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर डॉक्टर उल्मिक सर, माजी अधिष्ठाता महात्मा फुले कृषी राहुरी यांनीही आपल्याला चर्चेमध्ये भाग घेऊन मार्गदर्शन केले, त्यांचेही मी आभार आहोत. तसेच माननीय अतुल मारणे साहेब, किसान ॲग्रो चे प्रमुख व त्यांची सर्व सहकारी हे आपल्याला प्रत्येक वेळेस हा वेबिनार पार पाडण्यास मदत करतात, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. तसेच माननीय डॉक्टर PL पाटील साहेब, खजिनदार, ॲल्युमिनी असोसिएशन कृषी महाविद्यालय पुणे यांनी पण आपणास सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार आहोत. आणि पुढचे सेमिनार 21 नोव्हेंबरला असून त्याला माननीय दीपक चव्हाण साहेब हे कृषी मूल्य याविषयी आपणाला सविस्तर माहिती देणार आहेत. त्याची माहिती माननीय डॉक्टर जगताप साहेब आपल्याला सांगतीलच. तर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. आभारी आहोत. धन्यवाद डॉक्टर कदम. डॉक्टर जगताप साहेब, डॉक्टर BK जगताप. जगताप सर, व्हिडिओ चालू करता तुमचा? मॅडम स्लाइड चालू करा. मग ते कसं सांगायचं त्यांना? हॅलो, हा जगताप सर, बोला. नाही ऐकू येते का माझा? तो व्हिडिओ येते, बोला आपण. नाही, मी अतुल. हॅलो, हा बोला सर. अतुल, पुढचे हा, जे बोला सर. अनाउन्समेंट जे आहे चव्हाण साहेबांची, हो. ते आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि त्याचा विषय कुठला आहे, काय आहे ते आपण माझ्या ऐवजी हो. तुम्ही सांगा. ठीक आहे. उल्मेक सर, मी मॅडम स्लाइड चालू केला, मी पुढची. उल्मेक सर सांगा तुम्ही. मॅडम स्लाइड चालू करा. ठीक आहे, ऐकू. या वेबसंवादामध्ये सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांना एक नम्र विनंती आहे की 21 नोव्हेंबर 2020 शनिवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय वायदे बाजार व भारतीय शेती यावरती श्री दीपक चव्हाण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते एक शेतमालाचं चांगले अभ्यासक आहेत आणि मला वाटतं की आता जागतिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय वायदे बाजार म्हणजे काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय शेतीची सध्याची परिस्थिती काय आहे याच्यावरती आपल्याला खूप चांगली माहिती मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या वेब संवादासाठी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.